ज्या 10 मिनिटाची जी विश्रांती दिलेली आहे तो कालावधी संपलेला आहे. याच जवळपास आज कार्यक्रम पत्रिका टाकल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया, चांगल्या प्रतिक्रिया असतात, काही सूचना असतात. एक सूचना मला अशी आली होती की सर आपण प्रस्थापितांना बोलवलेलं आहे, नवोदितांचं काय? तर प्रस्थापित आणि नवोदित यांचा समन्वय आजच्या दिवसामध्ये साधण्याचा मी प्रयत्न केला. तसा विषय संशोधन हा क्लिष्ट विषय आहे, सैद्धांतिक आहे, तात्विक अंगाने जाणारा हा विषय आहे. फारसं मराठीत संशोधन पद्धतीच्या संदर्भात 10 पुस्तकाच्या वर पुस्तक आपल्याला सापडत नाही, कारण संशोधनाला आपण दिशाच दिलेली नाही. ठीक आहे ना, काळाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतात आणि परिवर्तनाच्या अनुषंगाने ती मांडणी झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण ही राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि या संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये किमान आपण म्हणतो ना की सगळंच परिवर्तन झालं नाही पाहिजे, पण काही ना काही बदल, चेंजेस यामधून बोध आपल्याला घेता आला पाहिजे. तो एक मुख्य उद्देश या कार्यशाळेचा. मला वाटतं अजून जोडण्यासाठी जे जोडतायत तत्पुरते येण्यापूर्वी आपण चर्चा करूया की ज्याप्रमाणे मी महाराष्ट्र मराठी ज्या ज्या विद्यापीठात शिकवलं जातं, अध्ययन, अध्यापन, संशोधन जिथं होतं, संशोधन जिथं होतात, सर्वच विद्यापीठाचे शोध प्रबंध तपासले. आपण म्हणता इतके शोध प्रबंध, 100च्या घरामध्ये शोध प्रबंध कसे तपासले तुम्ही? याला कारण एक नियम आहे. 2009च्या गाईडलाईन नुसार, युजीसी रेग्युलेशन 2009 नुसार ज्यावेळेस पीएचडी ही नेटला इक्वलंट करण्यात आली आणि तिचे काही मार्गदर्शक तत्व आले आणि या मार्गदर्शक तत्वानुसार बहिस्थ परीक्षक म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा परीक्षक हे असणं गरजेचं होतं. आणि हा नियम सगळ्याच विद्यापीठाने सुरुवातीला काटेकोरपणे पाळला, त्याच्याशिवाय पीएचडीच दिली नाही. आता त्याच्यातून पळवाटा निघालेल्या आहेत. असं असताना ज्यावेळेस अनेक प्रबंध आले, आता कोणी ओळखीचे पाळखीचे सगळेच परिचित महाराष्ट्रात आपण फिरत असतो, सगळेच प्रबंध आले. प्रबंध पाहिल्यानंतर, आणि मीही संशोधन केलेलं आहे, संशोधन एक डिग्री घेण्यापुरतं आणि नंतर सगळं आकलन, चिंतन, मनन करून नंतर केलेलं संशोधन फार वेगळं असतं. डॉक्टर राम रवणेकर सर आणि अनेक वक्ते त्या संदर्भात बोलले. पाहिल्यानंतर मला वाटलं की कुठेतरी यामध्ये एक वाक्यता आणली गेली पाहिजे. ही एक वाक्यता आणण्यासाठी ही राष्ट्रीय संशोधन पद्धती कार्यशाळाचं आपण आयोजन केलेलं आहे. ठीक आहे, जवळपास सगळे जोडलेले आहे. आपल्या जवळपास हे जे सत्र आहे, या सत्रामध्ये 14वं व्याख्यानमालेचं हे सत्र आहे. 5व्या दिवसाचं शेवटचं हे सत्र आहे. आणि या सत्रामध्ये एक आयोजक काही बोलणार आहेत म्हणून आपण उत्सुकतेनं याकडे पाहत आहात. हा कार्यशाळा तयार करताना एक शिक्षकी शाळा, मी एकटा शिक्षक आहे, माझ्यासमोर माझे 2 संशोधक विद्यार्थी बसलेले आहेत, ते मदत मला करतायत. तिकडे युजीसी ह्युमन रिसर्च सेंटर वरून एक तंत्र सहाय्यक बसलेले आहेत. ऑब्झर्वेशन पूर्ण महाराष्ट्रातील लोक या कार्यशाळेकडे वेगळ्या नजरेने पाहतात. अशा धामधुमीच्या काळामध्ये सगळं आयोजन करणं, नियोजन करणं, वक्त्यांशी संपर्क साधणं, पत्रिका काढणं, प्रोटोकॉल करणं, शिस्त, नियम, सूचना, हे सगळ्या जबाबदारी पार पाडत आज एक सत्रामध्ये मी आपल्याशी संवाद साधतोय. हा संवाद नेमका कसा असणार? तर अनेकांनी, मला वाटतं सकाळी पाटील सरांनी सूचना केली धारवाडवरून की सर अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणजे बृहन महाराष्ट्रात मराठीची स्थिती वेगळी आहे, कारण मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शहरातील भागामध्ये मराठी विषय विद्यार्थी घेतले जात नाहीत. मग अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये मराठीचा डंका, हे लोकमतचं शीर्षक तुम्ही वाचलेलं आहे, हे कसं आहे? कृपया या संदर्भात आपण भाष्य करावं. दुसरा प्रश्न माझ्या समोर हा झाला की ज्यावेळेस मी मौखिक परीक्षेला जातो, परीक्षेला गेल्यानंतर ज्यावेळेस मौखिक परीक्षेमध्ये आज तुमच्या संशोधनाचा समाजासाठी, म्हणजे कोणतंही संशोधन हे समाजासाठी उपयोगी असलं पाहिजे. मग मराठी भाषेचं संशोधन समाजासाठी उपयुक्त काय ठरेल? समाजाला काय दिशा देऊ शकेल का?
यामध्ये कोणकोणत्या पद्धती वापरल्या गेल्या पाहिजे. वक्त्यांनी तर 1 घंट्याच्या वेळेमध्ये त्यांना ते सगळं सूत्रबद्ध मांडणं शक्य नाही, वेळेअभावी. म्हणजे संशोधनाच्या पद्धतीच्या संदर्भात अनेक प्रश्न आले. ठीक आहे, आम्ही संशोधनाची पूर्वतयारी कशी करायची, संशोधनाच्या तंत्रे कोणती, संशोधनाच्या पद्धती कोणत्या, संशोधनाचा प्रकार कोणते, प्रबंधाची मांडणी कशी करायची, शोध निबंधांची मांडणी कशी करायची, संदर्भ कशा पद्धतीने द्यायचे, तळटीपा कसे द्यायचे, व्यक्तिनाम सूची कशा पद्धतीने वापरायची, वाङ्मय नियतकालिकाचा वापर कसा करायचा, इथपर्यंत आपण आलेलो आहे. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की प्रकरणाची विभागणी कशा पद्धतीने करायची. म्हणजे अनेकांच्या समोर प्रश्न निर्माण होतो की अनेकांनी सांगितलं की प्रकरण हे 5 असायला पाहिजे, जास्तीत जास्त आपल्या विषयाच्या नुसार ते 7, 8, 10 पर्यंत होऊ शकतात. म्हणजे प्रकरणाची विभागणी ही संशोधन प्रबंधामध्ये अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याचबरोबर शेवटच्या सत्रामध्ये नवीन संशोधक विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज केला, फोन केला. ठीक आहे, आपण ही कार्यशाळा संशोधक विद्यार्थ्यांसाठी आणि मार्गदर्शकांसाठी आयोजित केलेली आहेत. युजीसीनं नवीन नियमावली दिलेली आहे, ज्याप्रमाणे आपण म्हणतो 2009, 2010, 2018, 19 आणि वेगवेगळे रेग्युलेशन, ऑर्डिनन्स येत आहेत. या संदर्भात काही नियम बदलले आहेत का, या संदर्भात आपण बोलावं. कार्यशाळेचा शेड्यूल आपल्या समोर दिलेला आहे. सर्वच विषय यामध्ये 7 दिवसामध्ये 3 सत्रामध्ये अंतर्भूत करणं शक्य नाही, पण ओझरत्या शैलीमध्ये मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे अलीगड विद्यापीठ संशोधनाच्या पद्धती, प्रकरणाची विभागणी आणि नवीन संशोधनाची नियमावली हे मुद्दे समोर ठेवून मी या सत्राची मांडणी करणार. आपण पहा की 5 दिवसापासून आपण अलीगड मुस्लिम विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ असे शब्द आपल्या कानावर पडतायत आणि पडल्यानंतर आपल्या समोर एक उत्सुकता निर्माण झालेली आहे. म्हणजे सुरुवातीच्या सत्रामध्ये सांगितलं की अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ हे विश्वविख्यात प्रसिद्ध असं विश्वविद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा काही पूर्व इतिहास आहे का. अनेकांनी काय केलं असेल, वेबसाईटवर सर्च करण्याचा प्रयत्न केला असेल की या विद्यापीठाच्या संदर्भात आम्हाला काही माहिती मिळते का. आपल्याला माहित आहे की या देशाला प्रदीर्घ अशी विद्यापीठाची परंपरा लाभलेली आहे. जगामध्ये ज्यावेळेस विद्यापीठाचा उल्लेखही नव्हता त्यावेळेस या देशामध्ये नालंदा, तक्षशिला, वल्लभी सारखी विश्वविख्यात विद्यापीठ होती आणि काळाच्या प्रवाहामध्ये ती कुठेतरी नष्ट झाताना आपल्याला दिसून आली. आधुनिक कालखंडामध्ये या देशामध्ये एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात तराजू घेऊन इंग्रज आले आणि आधुनिकतेला सुरुवात या देशामध्ये झाली. 1857चा उठाव, इंग्रजांची जी जुलमी, अन्याय, अत्याचारी राजवट, हा सगळा इतिहास आपल्याला माहित आहे. पण अशाच कालखंडामध्ये म्हणजे 18व्या शतकात, 19व्या शतकामध्ये या देशामध्ये प्रबोधनाची सुरुवात झालेली. म्हणजे इंग्रजीचा आत्मसात आम्ही केलेला आहे. जुन्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर होत्या. याच कालखंडामध्ये राजाराम मोहन राय हे बंगालमध्ये सतीप्रथा सारख्या कायदे करताना, सतीप्रथेच्या विरोधात लढताना दिसतात. शिक्षणाच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करताना आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा शाहू फुले आंबेडकरांची एक विचारधारा आपल्याला असताना दिसते. त्याच 19व्या शतकामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये सर सय्यद अहमद खान हे सामाजिक प्रबोधनाचं काम करताना आपल्याला सर सय्यद अहमद खान यांचा आपण नवीमध्ये उतारा वाचलेला, अँग्लो मुव्हमेंट ओरिएंटल कॉलेज, फक्त संक्षिप्त परिचय आहे. पण महाराष्ट्राला हा इतिहास आपल्याला माहिती नाही. आपण 7 दिवसामध्ये या कार्यशाळेमध्ये वारंवार सर सय्यद अहमद खान यांचं काय कार्य आहे, त्यांनी कशा पद्धतीने विद्यापीठाची स्थापना केली, हा कार्यशाळेचा विषय नसला तरी संक्षिप्त परिचय करून देणे माझी जबाबदारी मी समजतो. आपल्याला माहित आहे की अलीगड मुस्लिम विद्यापीठ हे पहिल्या 10 मध्ये हे विद्यापीठ आहे. आता IIT आल्यामुळं विद्यापीठाची रँकिंग खाली जात आहे. म्हणजे खडगपूर असेल, मुंबई असेल, मद्रास असेल, IIT ला वेगळी श्रेणी असतील. म्हणजे विज्ञानाचं संशोधन त्या ठिकाणी चालतं. पण पहिल्या 10 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा समावेश होतो. देशाच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या विद्यापीठाने नेमकं काय योगदान दिलेलं आहे हा धावता परिचय मी आपल्याला करून देतो. 1875 मध्ये सर सय्यद अहमद खानने 7 विद्यार्थ्यांनी एक मदरसा सुरू केला. आपण म्हणतो मदरशाची कन्सेप्ट आपल्याकडे वेगळी आहे. म्हणजे आपण पाहिलं की देशावर म्हणजे अनेकांनी राज्य केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला राजपुतांचं राज्य होतं, राजपूत नंतर सुलतानशाही आली, सुलतानशाही मुघल आले, मुघलांच्या कालखंडामध्ये शिक्षण पद्धती बदलली, म्हणजे खानका, मदरसे या पद्धतीने झाले. म्हणजे 7 विद्यार्थ्यांकडून एक मदरसा सुरू झालं आणि 7 विद्यार्थ्यांकडून सुरू झालेला मदरसा 1975 मध्ये
देशामधलं अँग्लो मोमेंट ओरिएंटल कॉलेज स्थापन झालं. आता कॉलेजमध्ये काय त्यांचं काय होतं की त्यांचा उद्देश हाच होता की सरसैयद अहमद खानचा एका हातामध्ये कुराण असलं पाहिजे आणि दुसऱ्या हातामध्ये सायन्स असलं पाहिजे. म्हणजे धर्माच्या आज मुस्लिम समाजाची स्थिती आपण पाहिली की मुस्लिम समाज म्हणतात आमच्या समोर पंक्चर जोडणारा, भंगार विकणारा, डवरोटी विकणारा, म्हणजे असा समाज आपल्या समोर बसतो. अशा समाजात जनजागृती केली पाहिजे म्हणून मदरसा आणि मदरशाचं रूपांतर पुढे त्यांनी अँग्लो मोमेंट ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं. आणि हे कॉलेज बनवत असताना म्हणजे आधुनिक पद्धतीनं शिक्षण देणारं त्या कालखंडातील हे महत्वाचं कॉलेज म्हणजे इंग्रजीतून शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि हे कॉलेज स्थापन कसं केलं तर इंग्रज या देशामध्ये आले, काही चांगल्या गोष्टी त्यांनी आणल्या. सरसैयद अहमद खान इंग्लंडमध्ये गेले आणि तिथले ऑक्सफर्ड, केम्ब्रिज विद्यापीठ त्यांनी पाहिली आणि पाहिल्यानंतर ऑक्सफर्डच्या आणि केम्ब्रिजच्या धर्तीवर या देशामध्ये शिक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून अँग्लो मोमेंट ओरिएंटल कॉलेज त्यांनी स्थापन केलं. आजही पहा अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या इमारती पहा, ज्या पद्धतीनं तुम्हाला ऑक्सफर्डच्या इमारती दिसतील, ज्या पद्धतीने केम्ब्रिज विद्यापीठाच्या इमारती दिसतील, सर्च करून पहा. कोणताही पुरावा मी तुम्हाला अतिशयोक्तीपर बोलणार नाही. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजच्या धर्तीवरच्या इमारती 18व्या शतकामध्ये सरसैयद अहमद खाननं बांधलेल्या आहे. हा काय आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये शिक्षणासंदर्भातली एक फार मोठ्या व्यक्तींचं कार्य या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला दिसून येईल. महात्मा ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटलांचं कर्मवीर भाऊराव पाटलांचं आपलं मंगळसूत्राची कथा आपल्याला माहित आहे की मुलांच्या खाण्यासाठी त्यांनी मंगळसूत्र विकली. पण सरसैयद अहमद खानची कथा तुम्हाला माहित नसेल की आधुनिकतेचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून या थोर महात्म्यांना गल्ली गल्ली भीक मागितलेली की मी शिक्षणाचं ज्ञान पवित्राचं कार्य करतं आणि या ज्ञान कार्यासाठी तुम्ही मला भीक द्या, मला दान द्या. अनेक ठिकाणी ते गेले, चंदा एकत्र केला, पण हे त्याच्यावर ते थांबले नाही. इतकंच काय, ज्यावेळेस एखादी यात्रा असते, उत्सव असते, अशा यात्रेमध्ये उत्सवामध्ये पायाला घुंगर बांधून समाजासमोर ते नाचले आणि त्याच्यावरून त्यांनी चंदा आणि पैसा एकत्रित केला आणि इंग्लंडच्या धर्तीवर ऑक्सफर्ड, केम्ब्रिज सारखे कॉलेज त्यांनी या देशामध्ये स्थापन केलेलं आहे. आपल्याकडं एखाद्या पुरुषानं पायाला घुंगर बांधून नाचणं म्हणजे त्याला नाचा म्हणू, पण ध्येयानं झपाटलेला समाजामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन होईल ही अपेक्षा बाळगणारा असा आधुनिक विचारवंत सरसैयद अहमद खानच्या रूपाने आपल्याला मिळाला. पुढं आपण पाहिलं की इंग्रजांनी 8 जानेवारी 1877 मध्ये 74 एकर एक लष्करी छावणीमध्ये हे आधुनिक कॉलेज स्थापन झालं आणि पुढं 1920 मध्ये या कॉलेजचं रूपांतर इंग्रजांनी एका केंद्रीय विद्यापीठामध्ये केलं. आजही आपल्याकडे पहा की बनारस हिंदू विद्यापीठ, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ. आपण म्हणलं की एका धर्माच्या नजरेतून चष्मेतून पाहतो. अलीगड मुस्लिम विद्यापीठ, मुस्लिम हा शब्द आला जरी असला, हे मुस्लिमांचं विद्यापीठ नाही, हे भारत सरकारचं केंद्रीय विद्यापीठ आहे. आजही पाहतो की विद्यापीठ पहा, या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगेल की केंद्रीय विद्यापीठाची संकल्पना थोडक्यात मी सांगतो की आपल्याकडे नवोदय विद्यापीठ, नवोदयच्या शाळा कशा असतात, केंद्रीय शाळा, की विद्यार्थी तिथंच राहतात, राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था त्यांची तिथंच असते. आजही अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठामध्ये 30,000 रेसिडेन्शियल विद्यार्थी राहतात. मी ज्या विद्यापीठामध्ये शिकलो त्याच्याशी मी तुलना करणार नाही, पण आपल्या कॅम्पसमध्ये स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये किती असतात, 2,000, 4,000, 5,000 याच्यावर विद्यार्थी. 30,000 विद्यार्थ्यांना राहण्याची, खाण्याची, झोपण्याची, शिक्षणाची व्यवस्था केंद्रीय पद्धतीने भारत सरकार या विद्यापीठात करते. म्हणजे आजही इंग्रजी शाळेमध्ये आपण टाकलं तर विद्यार्थ्याची फीस लाखाच्या घरात जाते. अत्यल्प दरामध्ये 7, 8, 10 हजारामध्ये इंग्रजी माध्यमातून त्यांना शिक्षण दिले जाते. सगळी सुविधा आहे, म्हणजे राहण्याची व्यवस्था, जेवणाच्या व्यवस्थेसाठी गव्हर्नमेंटचे कुक असतात, म्हणजे ठराविक 50% रक्कम त्यांच्याकडून घेतली जाते. अशी केंद्रीय विद्यापीठाची रचना आहे. आजही आपण पाहतो 111 विभाग या विद्यापीठामध्ये आहेत. 2,500 सध्याच्या घरामध्ये टीचिंग स्टाफ आहे आणि नॉन टीचिंग स्टाफ म्हटलं की 5,000 घरामध्ये नॉन टीचिंग स्टाफ आहे. आपण म्हणलं हे फार वेगळं मला वाटतंय, म्हणजे 5,000 नॉन टीचिंग स्टाफ. आपल्याकडे विद्यापीठात पाहिलं की 300-350 बरोबर आपला विद्यापीठाचा कारभार चालतो, 200-250 बरोबर प्राध्यापक दिसत नाहीत. पण ह्या केंद्रीय विद्यापीठात फक्त अलीगड विद्यापीठाचा उल्लेख करत नाही, बनारस हिंदू केंद्रीय विद्यापीठ त्याच्यामध्ये तसंच दिसेल, JNU मध्ये
ठीक आहे, अलीकडच्या कालखंडातली जी विद्यापीठ ही जुनी विद्यापीठ आहेत. आणि अलीगड विद्यापीठाला आता 100 वर्ष पूर्ण होऊन, म्हणजे नुकतंच नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीचं एक स्पीच मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर शेअर केलं होतं की या विद्यापीठासंदर्भात पंतप्रधान काय म्हणतात, या विद्यापीठाच्या संदर्भात राष्ट्रपती नुकतेच येऊन गेले होते, त्यांचं भाषण पहा. या विद्यापीठाची गौरवशाली असा इतिहास आहे. सर सय्यद अहमद खानची विचारधारा फक्त एका धर्मापुरती सीमित नव्हती. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. या देशामध्ये उठाव कसा झाला, आधुनिकतेचा प्रचार कसा केला पाहिजे, सायंटिफिक सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी कार्य केलं. त्यांचं एक महत्वाचं विधान की त्यांनी सांगितलं ना, उत्तर भारतात गंगा जमुना तहजीब म्हटली जाते, गंगा यमुना संस्कृती म्हटली जाते. म्हणजे या संस्कृतीमध्ये हिंदूंचं, मुस्लिमांचं, ख्रिश्चनांचं, बहुजनांचं महत्वपूर्ण योगदान आहे. हिंदू मुस्लिम एकतेचे ते पक्षधर होते. अशा वेळेस त्यांनी उदाहरण अत्यंत महत्वाचं असेल की हिंदू मुस्लिमांना त्यांनी एक नववधू म्हटलेलं आहे. हे एकच आहेत. नववधू म्हणजे नवरी. नवरी किती सुंदर, आपल्या ज्यावेळेस वधू असते त्यावेळेस लग्न करत असताना किती सुंदर पोशाख सगळा असतो. पण या नववधूचा एक डोळा खराब झाला असेल, म्हणजे एखादा मुस्लिम बाजूला गेला असेल, हिंदू बाजूला गेला असेल, तर ती नवरी सुंदर दिसणार. देशाची संस्कृती, या देशाची सभ्यता ही हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्मानं मिळून बनवलेली आहे. हिंदू मुस्लिम एकतेचे पक्षधर सर सय्यद अहमद खान होते. आपण पुन्हा येतो की या अलीगड मुस्लिम विद्यापीठानं देशाच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काय काम केलं. या विद्यापीठानं 2 भारतरत्न, म्हणजे आपण म्हणतो की खान अब्दुल गफ्फार खान, ज्याला सरहद्द गांधी म्हटलं जातं, ते याच विद्यापीठाचे विद्यार्थी. डॉक्टर जाकीर हुसेन, ज्यांना भारतरत्न मिळाला, ते याच विद्यापीठाचे विद्यार्थी. ज्यांना हॉकी का जादूगार म्हटलं जातं, ज्यांना देशाला ऑलिम्पिकमध्ये स्वर्ण पदक मिळवून दिली, मेजर ध्यानचंद हॉकी के जादूगार, हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी. लाला अमरनाथ, ज्यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण कामगिरी केली, लाला अमरनाथ याच विद्यापीठाचे विद्यार्थी. राजा महेंद्र प्रताप हे याच विद्यापीठाचे विद्यार्थी. इतकंच काय, अनेक नावं सांगता येतील ज्यांनी कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये योगदान दिलं. हाफिज मोहम्मद, इब्राहिम, प्रोफेसर जावेद सिद्दीकी, प्रोफेसर राजाराव, प्रोफेसर AR किडवाई यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला. शेख मोहम्मद अब्दुल्ला, जे जम्मू काश्मीरचे जे फारुख अब्दुल्लाचे वडील, प्रोफेसर सय्यद जोहर कासिम, प्रोफेसर रईस मोहम्मद, आले अहमद, नसरुद्दीन शाह, कुर्तुर हैदर, मुमिंटो, जावेद अख्तर, संगीतकार जावेद अख्तर, अशोक सेठ यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या विद्यापीठाचे विद्यार्थी असणारे कुर्तुल हैदर, अली सरदार जाफरी व शहरियार यांना भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 53 या विद्यार्थ्याचे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, 53 पेक्षा कितीतरी यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. सुप्रीम कोर्टचे 4 आणि उच्च न्यायालयाचे कितीतरी जज या विद्यापीठाने दिलेले आहेत. म्हणजे गव्हर्नर, राज्यपाल, 19 राज्याचे राज्यपाल अलीगड मुस्लिम विद्यापीठातून शिकलेले आहेत. या देशाचे 17 मुख्यमंत्री अलीगड मुस्लिम विद्यापीठाने दिले. 12 देशाचे राष्ट्राध्यक्ष या देशातले विद्यार्थी होते. हे मी म्हणत नाही, रामनाथ कोविंदचं भाषण पाहत मी, याच्यामध्ये सर्वांचा उल्लेख मिळेल. आणि नुकतंच याच विद्यापीठामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहे. फक्त मुस्लिम विद्यार्थी शिकत नाहीत. या विद्यापीठातला, या अँग्लो मोमेंटल ओरिएंटल कॉलेजचा पहिला पदवी घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी हा ईश्वरी प्रसाद होता, मुसलमान नव्हता. पहिले शिक्षक हे हिंदू धर्माशी जोडले गेले. आजही पाहतो की विधितज्ञ माधव मेनन, जे आपण आज पाहतो की विधी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर अशोक सेठ, प्रसिद्ध इतिहासकार गेंदा सिंह, नबाकोल बरवा, अक्षय कुमार जैन यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध इतिहासकार सध्याच्या कालखंडामध्ये इरफान हबीब हे अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे प्रोफेसर आपल्याला दिसून येतात. असं विश्वविख्यात आणि भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये योगदान देणारं अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठामध्ये आपण 7 दिवसापासून एक राष्ट्रीय संशोधन कार्यशाळा, जे आज एक कुलगुरू पहा, मागचे कुलगुरू होते लेफ्टनंट जनरल, भारतीय थल सेनेचे लेफ्टनंट जनरल जमरुद्दीन शाह, प्रो व्हाईस चान्सलर ब्रिगेडियर हमीद अली, हमीद अन्सारी, जे देशाचे 2दा उपराष्ट्रपती होते, ते या विद्यापीठाचे कुलगुरू होते. असे कितीतरी नावं सांगताना माझा वेळ याच्यामध्येच वाया जाईल. आपण 7 दिवसामध्ये
अशा महत्वपूर्ण विद्यापीठामध्ये आपण एक राष्ट्रीय संशोधन पद्धतीची कार्यशाळा आपण आयोजित. ठीक आहे, हा विद्यापीठाचा इतिहास आहे. 111 विभाग आहेत, अनेक प्राध्यापक शिक्षक कर्मचाऱ्याच्या संदर्भात सांगितलं. पण आमची मराठी कुठे होईल? 1985 पासून आधुनिक भारतीय भाषा म्हणजे 7 भाषा या विद्यापीठात या संकुलामध्ये शिकवल्या जातात. पंजाबी, काश्मीरी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, त्याचबरोबर मराठी. 1985 पासून मराठीचं अध्ययन अध्यापनासाठी ही भाषा इथं सुरू झाली. आणि 85 पासून डॉक्टर रामचंद्र सिरास नागपूरचे प्राध्यापक होते. 85 पासून तर 2010 पर्यंत त्यांचा तो काळ आहे. 85 पासून तर 2010 पर्यंत ज्यावेळेस मी रेकॉर्ड सर्च केला तर 2 विद्यार्थी सर्टिफिकेटला, 1 विद्यार्थी डिप्लोमाला, म्हणजे 25 वर्षामध्ये फक्त 3 विद्यार्थी मला दिसले. ज्यावेळेस 2014 मध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर ऑर्डर मध्ये लिहिण्यात आलं की आपल्याला नियुक्ती होण्यासाठी आपण इन सर्व्हिस आहात म्हणून 6 महिन्याचा कालावधी त्यांनी मला दिला. गजानन जाधव सर आहेत, संतोष देशमुख सर, माझे सहकारी, आम्ही संस्थेत एकाच ठिकाणी, औरंगाबाद सारख्या ठिकाणी, बिडकीन सारख्या ठिकाणी मी सेट झालो होतो. अनुदानित कॉलेजवर माझं सिलेक्शन, 5 वर्षाची सर्व्हिस झाली होती. संस्थेचा प्रशासकीय अधिकारी होता, संस्थेमध्ये मान सन्मान होता, इज्जत होती. सगळं असताना, सेट, घरदार, सगळं परिवार असताना विद्यापीठात जायचं की नाही असा विचार माझ्या मनामध्ये चालू होता. त्यावेळेस माझे आदरणीय गुरु डॉक्टर गजानन सुरासे सर, डॉक्टर सतीश बडवे सर, पद्मश्री डॉक्टर इमो पठाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सरळ आदेश दिला की तू, हे तर महाविद्यालय आहे, पण आता आपण विद्यापीठात जॉईन होता आलं पाहिजे, तुम्हाला एका केंद्रीय विद्यापीठामध्ये नोकरी करण्याची संधी. जॉईन झाल्यानंतर इथं आलो. आल्यानंतर पाहिलं की मराठीचं कोणता नॉलेज नव्हता. एक छोटीशी रूम देण्यात आली होती, पुस्तकं गॅरेज मध्ये पडलेले होते, धूळ खात पडलेली होती, काही शिस्तबद्ध नव्हतं. 3 महिन्याचा कालावधी केला, एकही विद्यार्थी नव्हता. मी अनेक शिक्षकांशी भेटलो. त्याला म्हणा, तुम्हाला विद्यार्थी विचारते कोण? इथं केंद्रीय विद्यापीठामध्ये ना सिग्नेचर असते, ना थंब असतं, कधी आलात काय, नाही आलात काय, कोणी विचारणार नाही तुम्हाला. पण माझं मन मला शांत बसून देत नव्हतं. आता 2 वर्षाची लीन मी संस्थेकडून घेतली होती. संस्थेनं मला शेवटपर्यंत लीन दिली नव्हती, कारण ते सोडत नव्हते, कारण संस्थेचा चार्ज प्रशासन मी सांभाळत होतो. कसं तरी करून मी ती 2 वर्षाची लीन घेतली आणि लीन घेतल्यानंतर पुन्हा परत जाणं शक्य नव्हतं. इथं तर कोणते विद्यार्थी नव्हते आणि संस्थेमध्ये करत असताना अनेक उपक्रम मी केलेले आहेत. जाधव सर, देशमुख सर याचे साक्षीदार आहेत. इथं आल्यानंतर पाहिलं की 6 महिन्याचा कालावधी माझा गेला आणि गेल्यानंतर मी पाहिलं की कोणताही विद्यार्थी नाही, कोणताही सांस्कृतिक वातावरण नाही, भाषेला या ठिकाणी निभाव लागतो की नाही, अशी परिस्थिती माझ्या मनासमोर उभी ठकली. आणि मी नंतर हळूहळू अभ्यासक्रमाची रूपरेषा पाहिली की त्या कालखंडामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, सर्टिफिकेट, डिप्लोमा ही सुरू होती, बाकी काही नव्हतं. आणि काही नसताना ज्यावेळेस मी पाहिलं की अभ्यासक्रम, मी पदवीचा अभ्यासक्रम पाहिला. आपल्याकडे आहे ना पदवीला अभ्यासक्रम कसा, इंग्लिश कंपल्सरी आहे, सेकंड लँग्वेज मध्ये आपल्याकडे हिंदी आणि मराठी दिलेली आहे. नंतर आपले मेन सब्जेक्ट सुरू होतात, म्हणजे 3, बांबूचं उदाहरण देतो मी, 3 आपले मेन सब्जेक्ट घ्यायचे. नंतर पदवी अंतिम वर्षामध्ये तो एक मुख्य विषय राहतो. इथं पाहिल्यानंतर मी विचार केला की बीएचा अभ्यासक्रम इंग्लिश कंपल्सरीच आहे. दुसरं सेकंड लँग्वेज मध्ये मी पाहिलं की हिंदी, उर्दू, तमिळ, तेलुगू, मल्याळम, पंजाबी, काश्मीरी, बंगाली या भाषा ऑर मध्ये दिलेल्या आहेत. मी विद्यार्थ्यांना ह्या ऑरचा फायदा मी उचलला. ज्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी उर्दू शिकलेलं, मी त्याला विद्यार्थ्यांना 5-6 विद्यार्थी केलं, वा तुम्हाला हिंदी येते, उर्दू येते, मग नवीन भाषा शिकून काय फायदा आहे तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये तुम्ही अगर ही मराठी शिकलात तर महाराष्ट्रात तुम्हाला रोजगार मिळेल. देशाचे आर्थिक कॅपिटल हे महाराष्ट्र आहे. देशाचं 80% उत्पन्न, इन्कम टॅक्स हा महाराष्ट्रातून मिळतो, असं सुरुवातीला त्यांच्या मनावर बिंबवलं. आणि बीए फर्स्ट इयरला कसे तरी कंपल्सरी सब्जेक्ट मध्ये एलिमेंटरी मराठीमध्ये 6-7 ऍडमिशन 2015 मध्ये केले. माझा कारवा सुरू झालेला. 7-8 विद्यार्थ्यांना हा कारवा सुरू झाला. अकेले निकले ते राह में, लोग आते गए और कारवा बनता गया. पुढं हेच विद्यार्थी, आपण आपल्याकडे अभ्यासक्रम आम्ही बदलला नाही. 5th सेमिस्टर मध्ये एक ओपन इलेक्टिव्ह पेपर असतो, म्हणजे तुम्ही तुमचा मेन सब्जेक्ट हिंदी असेल, तुमचा मेन सब्जेक्ट इंग्रजी असेल, तुमचा मेन सब्जेक्ट अर्थशास्त्र असेल,
या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा पेपर निवडा. मी याचा फायदा उचलला. पहिले 6-7 विद्यार्थी जे होते त्यांना कामाला लावलं आणि BA 5th सेमिस्टर मध्ये इंट्रोडक्शन टू मराठी लँग्वेज अँड लिटरेचर, हा इंग्रजीतलं शीर्षक आहे, हा पेपर सुरू ठेवला. इंट्रोडक्शन टू मराठी लँग्वेज अँड लिटरेचर याच्यामध्ये साहित्याचा आणि भाषेचा परिचय मी ठेवला. आणि विद्यार्थ्यांना हसत खेळत पहिले म्हणजे BA कंपल्सरी मध्ये 5-6 विद्यार्थी आले. BA 5th सेमिस्टर मध्ये पूर्ण सत्रामध्ये 6-7 विद्यार्थी आले. नंतर MA करत असताना आपला MA चा अभ्यासक्रम म्हणजे प्युअरली मराठी, आपल्याकडे MA मराठी, मराठीचेच पेपर असणार, हिंदीमध्ये हिंदीचेच पेपर, पण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम मध्ये एक ओपन इलेक्टिव्ह पेपर असतो. आमच्याकडे विद्यापीठाने ते कडक अंमलबजावणी केलेली आहे. तुम्ही MA हिंदी करताय ना, तर एक सत्र पूर्ण तुम्हाला हिंदी सोडून दुसऱ्या भाषा तुम्हाला अभ्यासावं लागेल, म्हणजे कोरिलेशन मिळेल तुम्हाला. म्हणजे हिंदी मधली संत परंपरा, मराठीतील संत परंपरा, हिंदी मधलं आधुनिक साहित्य, मराठीतलं आधुनिक साहित्य, हाच धागा पकडून मी MA चे 5-6 विद्यार्थी आणले आणि या पद्धतीने MA ओपन इलेक्टिव्ह सुरू झालं. हे पहिला 15च गोष्ट तुम्हाला सांगतो. आणि मग ते ना एक पहिले 5-6 आले, नंतर 10 आले, अभ्यासक्रम हळूहळू बदलण्याचा प्रयत्न केला. BA फर्स्ट इयरला मराठी भाषाचा, ज्यांना मराठी बद्दल माहिती नाही, ज्याला हिंदी येते, हिंदी और मराठी स्क्रिप्ट एक आहे, पहिल्या सत्रामध्ये त्यांना मराठी अ पासून गे पर्यंत शिकवलं. BA 5th सेमिस्टर मध्ये मराठीचा परिचय, इंट्रोडक्शन टू मराठी लँग्वेज अँड लिटरेचर, म्हणजे मराठीची कादंबरी कधी आली, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव. आणि MA ला असताना दलित साहित्य येतात, इंग्रजीमध्ये दलित साहित्य दिसतं, त्याची जननी भारती आहे. भारतीय संत साहित्याचा उगम हा दक्षिणेमध्ये झालेला, म्हणजे महाराष्ट्रात झालेला आहे. हळूहळू नंतर उत्तर भारतात आला, म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, ही दीर्घ संतांची परंपरा महाराष्ट्रात दिसते. नंतर आपल्याला मीराबाई, गुरु नानक, रोहिदास हे उत्तर भारतामध्ये दिसतात. हे सगळं पटवलं आणि पटवता पटवता हळूहळू हा विषय आम्हाला वाढायला सुरुवात झाला. हे सगळं घडत होतं आणि नंतर प्रचंड विद्यार्थ्यांशी मी जोडला गेलो. जोडल्या गेल्यानंतर हळूहळू चर्चासत्र घेतली, वेगवेगळ्या कॉन्फरन्स घेतल्या. आता सूत्रसंचालनासाठी हेच विद्यार्थी, आयोजन पाहुण्याला आणण्यासाठी नेण्यासाठी हेच विद्यार्थी. हळूहळू विद्यार्थ्यांचा घोळका सुरू झाला आणि 15-16 नंतर ते 100 वर गेला. 17 मध्ये जवळपास 17-18 मध्ये 242, 18-19 मध्ये 278, 19-20 मध्ये 282 आणि 20-21 मध्ये 184 या गतीनं ती विद्यार्थी संख्या वाढली. म्हणजे वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले. ट्रान्सलेशन डिप्लोमा असेल, सर्टिफिकेट असेल, त्याच्यानंतर इंटर ट्रान्सलेशन असेल, PhD. 2 विद्यार्थ्यांनी माझी PhD पूर्ण केलेली आहे. एका विद्यार्थ्याचा सिनॉप्सिस मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे. असं करता करता एक विभाग स्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ज्यासाठी संघर्ष सोपा नव्हता, याच्यासाठी चेअरमनशी संघर्ष करावा लागला, याच्यासाठी डीनशी संघर्ष करावा लागला. मराठीला विद्यार्थी संख्या वाढते म्हटल्यावर म्हणजे आपण पहा, आपल्याकडे वर्कलोड हा प्रकार असतो. मराठीकडे अगर 200-250 विद्यार्थी येत असेल तर उर्दूचे विद्यार्थी कमी होणार, हिंदीचे विद्यार्थी कमी होणार, पर्शियनचे विद्यार्थी कमी होणार, संस्कृतचे विद्यार्थी कमी होणार. सगळे माझ्या विरोधात गेले आणि डीनला सोडून दिला, तो विषयच बंद करण्यात आला. अनेक बिकट परिस्थिती निर्माण झाली. अशा वेळेस काय करायचंय, त्यांना माहिती आहे, बरं महाराष्ट्रात इथं काय चालणार, विषय बंद करण्यात आला. म्हणजे जवळपास मी तुम्हाला सांगतोय की 16-17 मध्ये तो विषयच बंद करण्यात आला. कोणतीही पूर्वसूचना नाही, प्रशासनात मी अखंड आहे. म्हणजे विद्यापीठाचे ऑर्डिनन्स पहा माझे, म्हणजे तोंडपाठ असतील तुम्हाला. विद्यापीठाचे ऑर्डिनन्स, जनरल सिलेक्शन कमिटी, लोकल सिलेक्शन कमिटी, विद्यापीठाचं व्यवस्थापन, म्हणजे जॉईंट डायरेक्टरचे नियमावली, प्रशासन असताना सगळं तोंडपाठ होतं. अधिष्ठाता डीननं कोणतीही पूर्वसूचना न देता हा विषय बंद केला आणि बंद केल्यानंतर सगळ्या विद्यापीठामध्ये जी सिस्टम सुरू झाली होती ती मोडकळी झाली. ऐकून घेण्याच्या मार्गावर होतात. आमच्या कुलगुरूंना कोणी सहजासहजी भेटत नाही, भेटताच येत नाही, कारण विद्यापीठाचं मुख्य गेट, प्रशासकीय गेट बंद असतं. काही सूचना दिल्या तर तुम्हाला ते आत एंट्री देतात, कुलगुरूला तर भेटणं शक्यच नाही. अशा वेळेस वातावरण निर्माण झालं आणि मग नंतर आदरणीय मानव संसाधन विकास मंत्री जावडेकर साहेब असतील, राम नाईक साहेब यांनी हस्तक्षेप केला आणि पुन्हा तो विभाग कार्यरत झाला. आज अनेक विद्यार्थी या ठिकाणी मराठी भाषा म्हणजे लँग्वेज, लिटरेचर, संत साहित्य, दलित साहित्य, त्याच्यानंतर मराठीतील ज्ञानपीठ अवॉर्ड, वेगवेगळ्या कादंबऱ्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या विषयाचे विद्यार्थी या ठिकाणी येत असतात, चर्चा करत असतात. आणि हा एक छोटंसं सेक्शन म्हणजे डिपार्टमेंट हे कार्यरत आहे. हा थोडक्यात या विद्यापीठाच्या संदर्भात मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आता दुसऱ्या भागाकडे येतोय.
की आपण संशोधनासंदर्भात 5 दिवसापासून संशोधन या संदर्भात मांडणी करतोय. पण अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, अनेक विद्यार्थी कोर्स वर्क करतील, त्यांची परीक्षा घेतली जाईल, अनेक मार्गदर्शक असतील, संशोधन म्हणायचं कशाला? म्हणजे आमच्याकडे ती म्हण होती ना, रात्रभर ते रामायण पाहिलं आणि शेवटी सकाळी विचारलं, तर तोच प्रकार आहे. संशोधन, आणि ते साहित्याचं संशोधन, कलाकृतीचं संशोधन, ललित साहित्याचं संशोधन, नेमकं संशोधन आहे काय? आपण एक थोडक्यात रिकॅप याच्यासाठी घेतो की व्यक्तिनिष्ठ भाषिक वापरापासून वाङ्मयीन आविष्काराच्या वस्तुनिष्ठ आकलन, अर्थ निर्णयन, आशय विश्लेषण, तथ्य शोधन, व्यवस्थापन, नवार्थ बोधन आणि प्रयोगातून प्राप्त होणारे सत्यान्वेषण म्हणजेच संशोधन. बोजड शब्द आपल्यावर. सुरुवातीला आम्हाला काय करायचं? व्यक्तिनिष्ठ भाषिक वापरापासून, म्हणजे व्यक्तिनिष्ठ भाषिक वापरापासून वाङ्मयीन आविष्काराचा वस्तुनिष्ठ आकलन, त्याचं अर्थ निर्णयन, आशय विश्लेषण, तथ्य शोधन, व्यवस्थापन, नवार्थ बोधन आणि प्रयोगातून प्राप्त होणारा सत्यान्वेष म्हणजे सत्याचा शोध म्हणजेच संशोधन. एक संशोधनाचे इतके शब्द आम्हाला याच्यामध्ये माहित असले पाहिजे. तर आपण हे करत असताना अनेकांनी प्रश्न, मी ज्यावेळेस मौखिक व्हायवा घेतो त्यावेळेस विचारतो की कोणती संशोधन पद्धती वापरली होती मी? या संदर्भात चंद्रकांत वाघमारे सरांनी संशोधनाचे प्रकार आणि पद्धती संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं. आणि मार्गदर्शन करत असताना वेळेच्या अभावी काही मर्यादा असतात. आता संशोधनासाठी कोणती पद्धत वापरायची? तर त्यांनी ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा उल्लेख केला, त्यांनी प्रायोगिक संशोधन पद्धतीचा उल्लेख केला, त्यांनी तौलनिक संशोधन पद्धतीचा उल्लेख केला. पण जे मुद्दे सुटलेले आहेत त्या संदर्भात मी सांगतो, कोणतंही संशोधन करत असताना एका संशोधन पद्धतीतून ते संशोधन पूर्ण होत नाही. मला सांगा की संत तुकारामांच्या गाथेचा चिकित्सक अभ्यास अगर तुम्ही संशोधन करत असाल, म्हणजे मोगम विषय सांगितलं मी तुम्हाला, तर यामध्ये तुम्हाला ऐतिहासिक पद्धतीचा वापर करावा लागेल, याच्यामध्ये तुम्हाला चरित्रात्मक पद्धतीचा वापर करावा लागेल, याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण करावं लागेल, याच्यामध्ये तथ्य शोधन करावं लागेल, विषय प्रतिपादन करावं लागेल, आशय विश्लेषण करावे लागेल. प्रसंगी प्रकरणाची मांडणी करत असताना इतर संतांशी तुम्हाला तुलनाही करावी लागेल. म्हणजे संशोधन करत असताना आम्हाला सगळ्या संशोधन पद्धतीचा वापर करावा लागतो. म्हणजे काय आपलं, म्हणजे आपण एक पद्धतीने म्हटलं की कोणतीही पद्धती निवडावी हे संशोधनाच्या स्वरूपावरून ठरत असते. म्हणजे संशोधन करत असताना संशोधनाचं स्वरूप काय आहे त्यानुसारच आपल्याला पद्धतीचा वापर करायचा असतो. आता संशोधन म्हणजे नेमकं काय आहे? आपण की आवड, साधन सामुग्री, ग्रहित कृत्याची निश्चिती झाल्यानंतर संशोधन पद्धतीचा विचार संशोधकाला करावा लागतो. हा मुद्दे महत्वाचे. आपण म्हणतात की आवड, इंटरेस्ट, साधन सामुग्री, ग्रहित कृत्याची निश्चिती झाल्यानंतर संशोधन पद्धतीचा विचार संशोधकाला करावा लागतो. म्हणजे त्या पद्धतीनं आज आपण पाहतो की भौतिक शास्त्राचं संशोधन, सामाजिक शास्त्राचं संशोधन अथवा कला वाङ्मयाचं क्षेत्रातील संशोधन, स्थूल मानानं संशोधनाची प्रक्रिया एकच आपल्याला दिसते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं? साधन सामुग्री ठेवावं लागेल, आवड आहे, ग्रहित कृत्याची निश्चिती आहे, पद्धती आहे, सगळीकडे रिसर्च एक स्ट्रक्चर आहे. पण साहित्याचं संशोधन कसं करायचं हे नंतर आपण पाहूया. आता हे करत असताना संशोधन म्हणजे काय, आपल्या मनामध्ये काही शंका आली पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काय की मार्गदर्शकच विषय देतात, विद्यार्थी म्हणतात काही विषय द्या, तुम्हीच सांगा सर. तसं शक्य नाही. आवलगावकर सरांनी संशोधनाची पूर्वतयारी करत असताना या गोष्टीच्या संदर्भात मांडणी केलेली आहे की आपल्या मनामध्ये काही शंका असली पाहिजे, आपल्या मनामध्ये काही आवड असली पाहिजे. शंका आहे, समस्या आहे, ग्रहित कृत्य आहेत, परिकल्पना आहे, साधन सामुग्रीचं विश्लेषण आहे, निष्कर्ष आणि परतावा या टप्प्यामध्ये आम्हाला संशोधन करायचं. हे अत्यंत महत्वाची बाबी. आता हे करत असताना आता संशोधन पद्धतीच्या संदर्भात जे सुटलेले मुद्दे आहेत तुमच्या समोर ठेवतो की संशोधन कोणत्या पद्धतीनं करायचं. संशोधन 3 टप्प्यामध्ये असतं. संशोधन हे भूतकाळाशी निगडीत असतं, संशोधन हे वर्तमान काळाशी निगडीत असतं,
संशोधन हे भविष्य काळाशी निगडीत असतं. हे 3 टप्प्यामध्ये तुम्ही संशोधन करणार. वर्तमान काळाशी संबंधित आहेत, भूतकाळाशी संबंधित आहेत आणि भविष्य काळाशी संबंधित आहे. इथं तुमच्या संशोधनाच्या पद्धती ठरत असतात. भूतकाळाशी तुम्ही संशोधन करताल तेव्हा ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा तुम्ही वापर करताल. भूतकाळाशी संशोधन करताना ऐतिहासिक संशोधन पद्धतीचा वापर केला जातो. वर्तमान काळाशी संशोधन करताना वर्णात्मक संशोधन पद्धतीचा वापर करावा लागतो आणि भविष्य काळाशी संशोधन करताना प्रायोगिक आणि उपयोजित पद्धतीनं आपल्याला संशोधन करावं लागतं. या पद्धतीने संशोधनाची पद्धती आहे. आजही आपण पाहतो की ऐतिहासिक संशोधन पद्धती, तिलाच कालक्रमिक संशोधन पद्धती असं म्हणतो. तर ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे काय, की आजही पहा, आपण कादंबरीवर संशोधन करत असेल तर कादंबरीचा पूर्व इतिहास मांडतो. एखाद्या संतावर संशोधन करत असतो तर त्या संतांचं जीवन चरित्र याचा आपण नोंद घेत असतो. आणि ही ऐतिहासिक संशोधन पद्धतीची मांडणी करत असताना कालक्रमिक पद्धतीने आपल्याला ती मांडणी करावी. म्हणजे आधीवर मृत्यू नंतर जन्म या पद्धतीने आपण संशोधन करत नाही. म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये इलाच कालक्रमिक संशोधन पद्धती असं म्हणतात. फार कुठे हे माहिती सापडणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा संशोधन पद्धतीमध्ये विमर्शक विचार पद्धती. आता हे शब्दच अवघड आहे, संशोधनामध्ये क्लिष्ट शब्द आहे. विमर्शक विचार पद्धती, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक पद्धती, उद्गामी पद्धती, अवगामी पद्धती. मी भाषा साहित्याच्या संदर्भात बोलतोय. भाषा आणि साहित्य दोन्ही टप्पे माझ्या समोर आहेत. की विमर्शक विचार पद्धती, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक पद्धती, उद्गामी पद्धत, अवगामी पद्धत. अध्यापन करत असताना आपण कधी काय करत असतो, अगोदर नामाची व्याख्या सांगतो, नंतर उदाहरण देतो. कधी उदाहरण देतो आणि नंतर तो प्रकार सांगत असतो. म्हणजे उद्गामी उदाहरणाकडून नियमाकडे, अवगामी स्पष्टीकरणातून उदाहरणाकडे, असंही आपण संशोधनामध्ये करत असतो. त्याच्यानंतर तोलनिक पद्धत आहे, ज्याच्यावर निशिकांत मिरजकर सर बोलणार आहेत. भाषा वैज्ञानिक पद्धत म्हणजे भाषेचं संशोधन. आज जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये भाषेचं संशोधन कशा पद्धतीने करायचंय, लोकसाहित्याचं संशोधन कसं करायचं, त्याच्यातील ध्वनी, स्वर, स्वनिम, पदिम कशा पद्धतीने आहेत, ह्यासाठी भाषा वैज्ञानिक पद्धत आहे. आज मराठी साहित्यामध्ये शैली वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केलं जातं. म्हणजे मान्यवरांची पुस्तकं शैली वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला माहित असेल. त्याच्यानंतर ध्वनी पद्धती आहे. सर्वेक्षण पद्धत म्हणजे लोकसाहित्यामध्ये सर्वेक्षण पद्धत आहे. भाषेच्या संदर्भात सर्वेक्षण पद्धती आपल्याला वापरता येईल. ग्रंथानुगामी संशोधन पद्धती. आजही आपण पाहतो की संशोधनामध्ये मराठी साहित्याचं संशोधन, सगळे ग्रंथ एकत्रित जमा करून घ्या आणि त्या पद्धतीने आपल्याला ग्रंथानुगामी आहे. त्याच्यानंतर समाजशास्त्री संशोधन पद्धती आहे. आणि हे सगळं करत असताना म्हणजे संशोधनाचे विषय जरी आपली चिकित्सा म्हणजे चिकित्सक अभ्यास असेल तर आम्ही फारशी चिकित्सा करत नाही. म्हणजे ते विवेचन असतं, विवेचक अभ्यास आहे. म्हणजे हे करत असताना आम्ही वर्णनात्मक पद्धतीचा वापर करतो, विश्लेषण पद्धतीचा वापर करतो, चरित्रात्मक पद्धतीचा वापर या पद्धतीमध्ये आपण करत असतो. म्हणजे मुळात माझा जो संशोधनाचा आराखडा दिलेला आहे, माझ्या विद्यार्थ्यांनी जो आराखडा केला त्याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केला की संशोधक संशोधन करत असताना यामध्ये काय आहे, आपण कोणत्याही एका पद्धतीचा वापर करण्यात आलेला नाही. हे पहा, यामध्ये ऐतिहासिक संशोधन पद्धती, चरित्रात्मक संशोधन पद्धती, समाजशास्त्रीय संशोधन पद्धती, मूल्य निर्णय संशोधन पद्धती, वर्णात्मक संशोधन पद्धती, विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा वापर करून हे संशोधन पूर्ण करण्यात आलेलं आहे. म्हणजे एक डोक्यात घालून घ्या, एकाच वेळेस आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं शीर्षकानुसार, टॉपिकनुसार म्हणजे प्रकरणाचे उपशीर्षकानुसार त्या संशोधन पद्धतीचा आपण वापर करत असतो. संशोधन कोणत्याही एका पद्धतीनं भाषा आणि साहित्याचं संशोधन होत नाही असं माझं मत आहे. आता हे प्रकरण करत असताना प्रकरणाची विभागणी कशी करायची, अनेकांसमोर प्रश्न आहेत की प्रकरणाची विभागणी कशा पद्धतीने करायची. ठीक आहे ना, डॉक्टर आशुतोष पाटील सरांनी संशोधनाचा आराखडा तुमच्या समोर मांडला. त्याच्यामध्ये तुमचं प्रकरणाचं शीर्षक असेल, त्याच्यानंतर प्रस्तावना असेल, विषय निवडीची भूमिका असेल, विषयाचं महत्व असेल, संशोधनाचं उद्दिष्ट असेल, संशोधनाचे गृहीतके असेल, संशोधनाची व्याप्ती मर्यादा असेल, पूर्व संशोधन असेल आणि प्रकरणाची मांडणी असेल. तर मला हे सांगा, प्रकरणाची मांडणी कशी करायची. म्हणजे प्रकरण जे तुमच्यामध्ये 5 असतील
किंवा 6 असेल, 7 असेल, कमीत कमी 5 प्रकरण असली गेली पाहिजे. 5 प्रकरण कोणते? तर शेवटचं प्रकरण हे उपसंहाराचं आणि निष्कर्षाचं असणार. हे ठरूनच घ्या. म्हणजे शेवटचं प्रकरण, शेवटच्या प्रकरणामध्ये आम्हाला उपसंहार आणि निष्कर्ष, उपसंहार म्हणत नाही, आजच्या कालखंडामध्ये शेवटी आम्ही सारांश देतो आणि सारांश दिल्यानंतर ते प्रकरण संपतं. शेवटच्या प्रकरणामध्ये आम्हाला काय करायचंय? एकंदरीत शोध प्रबंधाचा सार देऊन अंतिम निष्कर्ष नोंदवायचे. हे शेवटच्या प्रकरणामध्ये झालं. आता पहिलं प्रकरण काय असणार आहे? आता पहिलं प्रकरण कधी पहा, याच्या संदर्भात अनेक विद्वान व्यक्तींना, अनुभवी व्यक्तींनी आपले मतं मांडलेली आहेत. पण एक नवीन अभ्यासक या नात्याने मी तुम्हाला सांगतोय की पहिलं प्रकरण हे संशोधनाची पार्श्वभूमी विषद करणारच प्रकरण असतं. पहिल्या प्रकरणामधून संशोधनाची पार्श्वभूमी विस्तृत नाही. उदाहरणार्थ तुम्ही ज्याप्रमाणे मी माझा संशोधक विद्यार्थ्याचा उल्लेख मी तुमच्या समोर करतोय की त्याचा टॉपिक हे आहे की पहिलं प्रकरण, त्याचा विषय हा होता की वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता, सामाजिकता व समकालीन प्रस्तुतता एक शोध. शेवटचं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं की शेवटचं प्रकरण उपसंहार आणि निष्कर्षाचं आहे. मग पहिलं प्रकरण कसं असेल? तर मला वाटतंय की शीर्षक अगोदर आपण वाचून घ्यावं. शीर्षक काळजीपूर्वक वाचा की वारकरी साहित्यातील, साहित्याचं संशोधन आहे त्याच्यामुळे पहिला शब्द वारकरी, दुसरा शब्द आहे वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता, म्हणजे मूल्यात्मकता हा दुसरा शीर्षक महत्वाचा आहे. तिसरा शब्द आहे की वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता आणि सामाजिकता, म्हणजे सामाजिकता हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि नंतर पुढचा शब्द येतो समकालीन प्रस्तुतता. याचा शोध हा संशोधकांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे संशोधन करत असताना प्रकरणाची विभागणी ही शीर्षकामध्येच दडलेली असते. म्हणजे पहिलं तुम्हाला वारकरी साहित्याची संकल्पना स्पष्ट करावी लागेल. म्हणजे पहिलं प्रकरण वारकरी साहित्यावर. दुसरं त्याने असं म्हटलंय की वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता, म्हणजे तो मूल्यात्मकताचा शोध घेणार. पहिलं प्रकरण झालं वारकरी साहित्याची संकल्पना किंवा पार्श्वभूमी, तो पहिल्या प्रकरणामध्ये विषद करा. म्हणजे ते संत म्हणजे काय, हे वारकरी साहित्याचा उद्गम, विकास, तत्वज्ञान, ओझरता, म्हणजे त्याची बेस, बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी त्याची विषद झाली पाहिजे. पहिल्या प्रकरणामध्ये पार्श्वभूमी विषद केली. दुसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी मूल्यात्मक, मूल्य म्हणजे काय, म्हणजे प्रकरणाचे उपशीर्षक कसे पाडायचे आपण नंतर विचार करूया. पहिलं प्रकरण वारकरी साहित्याच्या संदर्भात त्यांनी रूपरेषा, म्हणजे त्यांनी पहिलं प्रकरण घेतलं पहा की पहिल्या प्रकरणा संदर्भामध्ये, म्हणजे या प्रकरणाची आम्ही जी मांडणी केली, ही मांडणी करत असताना पहिलं प्रकरण म्हणजे भूमिका जोडलेली आहे. म्हणजे भूमिका म्हणजे प्रबंधाची भूमिका, व्याप्ती, मर्यादा हे ठरवून आम्ही निश्चित आराखडा निश्चित केला. त्याच्यानंतर दुसरं घेतलंय की वारकरी संत साहित्य संकल्पना आणि स्वरूप, म्हणजे पार्श्वभूमी विषद करतोय. वारकरी साहित्य परंपरा आणि स्वरूप हे एकच प्रकरण या पद्धतीने आपल्याला करता येईल. पुढचं संत साहित्यातील मूल्यात्मकता, म्हणजे शीर्षकामध्ये मूल्यात्मक दिले, म्हणजे मूल्य आपण केलं की वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता. पुढचं प्रकरण केलं वारकरी साहित्यातील सामाजिकता. त्याचं पुढचं प्रकरण केलं वारकरी साहित्यातील समकालीन प्रस्तुतता. आणि नंतर म्हणजे सगळ्यात महत्वाचं प्रकरण असतं की वारकरी साहित्याचे वाङ्मयीन मूल्यमापन आणि वेगळेपण. कोणतीही कलाकृती घ्या, कोणताही लेखक घ्या, कोणतंही साहित्य घ्या, त्याचं वाङ्मयीन मूल्यमापन आम्हाला करता आलं पाहिजे. आणि शेवटी समारोप आणि निष्कर्ष. तर प्रकरणाची विभागणी करत असताना पहिला मुद्दा मी तुमच्या समोर ठेवला, अनुभवातून याच्यासाठी ठेवतोय की पहिलं प्रकरण हे संशोधनाची पार्श्वभूमी विषद करणार असलं पाहिजे. नंतर तुमचे जे शीर्षक दिलेले आहेत, आदरणीय राजन गौस सरांनी मला वाटतं त्या दिवशी साधना कदम मॅडम प्रश्न विचारला होता की माझा हे प्रकल्प मी पूर्ण करते, याची प्रकरणाची विभागणी कशी होईल. त्यांनी विचारलं शीर्षकामध्ये जे शब्द आहेत तेच तुमचे प्रकरण होतील. जे उदाहरणार्थ मी तुमच्यासमोर ठेवला की दुसरा एक प्रबंध मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो की उदाहरणार्थ संत नामदेवांच्या अभंगातील लोकतत्वीय अभ्यास एक उदाहरण आहे. तर याच्यामध्ये शब्द कोणते, कार्यात्मक शब्द कोणते की नामदेव आहे, अभंग आहे आणि लोकतत्वीय आहेत. तर अभंग महत्वाचे नाही,
याच्यामध्ये लोकतत्वी ही संकल्पना महत्वाची आहे. आणि संत नामदेव कोणाच्या संदर्भात संशोधन करतात? नामदेवच्या संदर्भामध्ये. त्याचे प्रकरण कशा पद्धतीने पडतील? तर नामदेव वारकरी चळवळीशी निगडीत आहेत. म्हणजे ज्ञानदेव कृपा झाली, आपण जो अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया उभारला देवालया, नामा तयाचा किंकर त्याने केला विस्तार. म्हणजे संत नामदेवांचा लोकतत्व अभ्यास करत असताना हा वारकरी चळवळीशी निगडीत आहे. म्हणजे वारकरी चळवळ आणि संत नामदेव पार्श्वभूमी शेत केली. त्याच्यानंतर संत नामदेवाच्या अभंगातील लोकतत्वी अभ्यास कसं करायचा, त्याचे छोटे छोटे विश्लेषण आम्हाला करायचे. म्हणजे संत नामदेवाच्या अभंगातील लोकसंस्कृती दर्शन कसं होतं, संत नामदेवाच्या अभंगातील लोककथा कशा येतात, हे स्वतंत्र प्रकरण बनतील. संत नामदेवाच्या अभंगातील लोकतत्वी विचार कसा आहे, आणि शेवटी संत नामदेवाच्या अभंगाचे वाङ्मय विशेष, आणि शेवटी समारोप आणि निष्कर्ष या पद्धतीने. तर प्रकरण पाडताना फार अडचणी करायच्या नाहीत. काय करायचंय, पहिलं आपलं जे शीर्षक ठरलंय ना, त्याच्या कार्यात्मक व्याख्या तयार करून घ्यायची, शब्द वेगवेगळे करायचे. म्हणजे उदाहरणार्थ ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, एक उदाहरणातून अजून घेऊया. त्याच्यामध्ये सांगितलंय की बंजारा बोलीचा वर्णात्मक व सामाजिक अभ्यास. काय उदाहरण आहे की बंजारा बोलीचा वर्णात्मक व सामाजिक अभ्यास. ठळक शब्द आमच्या समोर येतात की बंजारा ठीक एक समाज आहे, पण बोलीची कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावी लागेल. नंतर कोणत्या याच्याकडे जावं लागेल तुम्हाला? बंजारा समाजाकडे. म्हणजे बंजारा समाजाचा उद्गम, विकास आणि हा समाज अस्तित्वात, याच्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज याही स्पष्ट करावे लागतील. हे पार्श्वभूमी झाली तुमची. म्हणजे पहिले आणि दुसरे प्रकरण. पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही बोलीच्या संदर्भात सांगताल की देशामध्ये भाषा आणि बोली कशा पद्धतीने आहेत, भाषेला विकास करण्यामध्ये बोलीचं काय योगदान आहे, या देशामध्ये, या राज्यामध्ये कोणकोणत्या बोली बोलल्या जातात, प्रदेश परत्वे. नंतर बंजारा समाजाचा उद्गम, विकास, वाटचाल तुम्हाला दुसऱ्या प्रकरणात मांडावी लागेल. तिसरा जो संशोधनाचा केंद्रबिंदू आणि गावाभूत घटक आहे, महत्वपूर्ण बिंदू आहे की बोलीचा वर्णनात्मक अभ्यास आणि बोलीचा सामाजिक अभ्यास, हे 5 संशोधनाचे केंद्रबिंदू आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं ना की जालिंदर येवलेच्या शोध प्रबंधामध्ये मूल्यात्मकता, सामाजिकता आणि समकालीन प्रस्तुतता हे केंद्रबिंदू आहेत. त्याचप्रमाणे या प्रबंधामध्ये काय की वर्णनात्मक अभ्यास आणि सामाजिक अभ्यास. म्हणजे वर्णनात्मक अभ्यास कसा करायचा, त्यावेळेस वर्णनात्मक अभ्यास आपण करू, त्याचे उपशिक्षक पाडू आपण, म्हणजे छोटे 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 मुद्दे पाडू. सामाजिक अभ्यास करताना समाज कशाला म्हणायचं, समाजामध्ये कोणकोणते घटक असतात, त्याचे छोटे छोटे मुद्दे पाडू, आणि त्या पद्धतीनं प्रकरणाची आपण मांडणी. अशा पद्धतीनं फार डोकं लावायचं नाही, परेशान व्हायचं नाही. संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मी सांगेन की सुरुवातीला कार्यात्मक व्याख्या शीर्षकाच्या वेगळे करा, आणि नंतर त्याला शब्दाला प्रकरणामध्ये त्याला कन्व्हर्ट करा किंवा रूपांतरित करा. आता ह्या संदर्भामध्ये आता प्रकरणाचे उपमुद्दे कसे पाडायचे, हे पहा. तुमच्याकडे संशोधक विद्यार्थी आला, प्रकरणाची मांडणी करत असताना त्याला एकदा सुरुवातीला प्रकरण पाडून द्या. मी तुम्हाला सांगितलं शेवटचं प्रकरण समारोप आणि निष्कर्षाचं आहे. त्याच्या अगोदरचं प्रकरण वाङ्मय मूल्यमापनाचं आहे. पहिलं प्रकरण हे पार्श्वभूमीचं आहे, आणि महत्वाचे 2 प्रकरण, जसं ज्याप्रमाणे भाषा आणि बोलीच्या संदर्भात उल्लेख केला, एक प्रकरण वर्णात्मकचं होईल, दुसरं प्रकरण सामाजिकतेच होईल. झाले तुमचे 5 प्रकरण. ह्याच्यापेक्षा अगर वेगळं तुम्हाला परिवर्तन काही चेंज करायचं असेल तर ज्यापर्यंत तुम्ही संशोधनाच्या डीप मध्ये जाताल, हळूहळू त्याच्यातल्या तुम्हाला ज्या उणिवा आहेत आणि दिशा आहेत त्या स्पष्ट होत जातील. आता प्रकरण आम्ही पाडलेली आहेत. प्रकरण पाडून उपयोग नाही. त्या विद्यार्थ्याला, त्या संशोधक अभ्यासकाला त्या प्रकरणाचे उपमुद्दे पाडून द्या, काही पाडून द्या. ढोबळ मुद्दे एक आराखडा तयार करा. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की हे प्रकरणाचे उपमुद्दे पाडत असताना की सुरुवातीला मी काय केलं की जालिंदर येवलेचा उल्लेख करतो मी तुम्हाला की वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता या प्रकरणाचे उपमुद्दे पाडायचे. आता मूल्यात्मकता आहे, आपण वारकरी साहित्याचा नंतर विचार करू. आता मूल्यात्मकता या शब्दाचा अर्थ मूल्य या शब्दाशी निगडीत जोडले गेले आहे. म्हणजे तुम्हाला मूल्यात्मकता या शब्दाची संकल्पना स्पष्ट करावी लागेल. मूल्यात्मकता या शब्दाचा पूर्व इतिहास मांडावा लागेल. शब्दकोशामध्ये काय अर्थ आहे, इन्सायक्लोपीडियामध्ये त्याचा अर्थ काय दिसतो, वेगवेगळ्या लेखकांनी, अभ्यासकांनी मूल्याच्या संदर्भात काही मांडणी केलेली आहे का, अभ्यासक्रमामध्ये 10 गाभूत घटकामध्ये मूल्याच्या संदर्भात काही येतंय का, या संदर्भामध्ये
आपण सगळं गोष्टी छोटे 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 मुद्दे पाडायचे. सुरुवातीला मूल्य शब्दाचा अर्थ, मूल्य शब्दाची संकल्पना, विश्वकोशामध्ये त्याचा अर्थ, काबाभूत घटकामध्ये त्याचा समावेश, 1986 शैक्षणिक धोरणामध्ये मूल्यासंदर्भात मांडलेलं मत, असे मुद्दे पाडून दिले ना तर विद्यार्थ्यांना ते संदर्भ देऊन सहज मांडता येतात. आता मूल्य आम्ही निश्चित केली, मूल्य निश्चित केल्यानंतर आता आम्हाला याचं संत साहित्यामधील आता मूल्य कोणते आहेत. आता मूल्य म्हणजे काय, आजही आपण पाहतो की मूल्याच्या संदर्भामध्ये वारकरी साहित्यामध्ये कोणतं मूल्य आहे की पहिलं मूल्य भक्ती. संतांच्या अभंगामध्ये भक्ती कुठे सापडते हे शोधायचे. त्याच्यानंतर आहे संतांच्या अभंगामध्ये प्रेम कुठे सापडतं हे मूल्य आहे. नीटनेटकेपणा आहे, वक्तशीरपणा आहे, श्रम प्रतिष्ठा आहे, संवेदनशीलता आहे, स्त्री पुरुष समानता आहे, विज्ञान निष्ठा आहेत, सर्व धर्म सहिष्णुता आहेत, समता, बंधुभाव, सत्य. म्हणजे संत तुकारामाच्या अभंगातील भक्ती, संत तुकारामाच्या अभंगातील नीटनेटकेपणा, संत तुकारामाच्या अभंगातील वक्तशीरपणा, संत तुकारामाच्या अभंगातील श्रम प्रतिष्ठा, असे छोटे छोटे मुद्दे त्याला पाडून दिले तर त्या विद्याला अवघड जात नाही. आपल्याला त्याला काय, त्याला शोधायचं आहे फक्त भक्ती, त्याला शोधायची श्रम प्रतिष्ठा, त्याला नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, सत्य. असे अभंगातून तुम्ही छोटे छोटे मुद्दे बाजूला केले, म्हणजे प्रकरणाचे छोटे छोटे मुद्दे तुम्ही पाडून त्याला दिले तर तो गोंधळून जाणार नाही, परेशान होणार नाही, डिप्रेशन मध्ये येणार नाही, त्याला एक दिशा सापडली आहे. हे सगळं तुम्ही केलं तर त्यांचं संशोधन चुटकीसारखं पूर्ण होईल. म्हणजे पहिलं संशोधक विद्यार्थ्यांना विनंती, प्रकरण ठरवून घ्या. म्हणजे पहिलं आता मुद्दे कसे पडतील तर पुन्हा उद्दिष्टाकडे जावं लागेल, मला पुन्हा परिकल्पनेकडे जावं लागेल. आणि शास्त्रात भाषेचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये गृहीतके असतात का हो, तर गृहीतके म्हणजे काय नेमकं, आम्ही काहीतरी गृहीत धरलेलं आहे. काय गृहीत धरलं की तुकारामाच्या अभंगामध्ये शम प्रतिष्ठा दिसते, तुकारामाच्या अभंगामध्ये, संत तुकारामाच्या अभंगामध्ये भक्ती दिसते, हे गृहीतच धरलेलं आहे. अगर ज्यावेळेस गृहीत धरणार नाही तिथे संशोधन पूर्ण होणार नाही. शेवटी पूर्ण गृहीत कत्ते पूर्ण होतात की नाही ते पुढचा प्रकार आहे. शास्त्रामध्ये हायपोथेसिसला वेगळं महत्व आहे, पण भाषेमध्ये एवढं महत्व त्याला देता येत नाही. तर सर्वप्रथम आम्हाला जे उद्दिष्ट आहेत हे उद्दिष्ट निश्चित करावे लागतील. या संदर्भामध्ये उद्दिष्ट काय, हिदायतजी आशुतोष पाटील सरांनी या संदर्भात सगळं सविस्तर मांडलेलं आहे. आता सविस्तर मांडत असताना काय, उद्दिष्ट अत्यंत स्पष्ट असले पाहिजे. जसं उदाहरणाचा मी सगळेच उदाहरणाचा उपयोग करू शकतो, ज्याप्रमाणे आपण जालिंदर येवलेचा उल्लेख करतोय की वारकरी साहित्यातील मूल्यात्मकता, सामाजिकता व समकालीन प्रस्तुतता एक शोध. उद्दिष्टानुसार तुमचे प्रकरण बनतील. जालिंदर येवलेने उद्दिष्ट ठेवलं की संत साहित्याचा अभ्यास करणं, असं नाही लिहायचं की मला या प्रबंधातून संत साहित्याचा अभ्यास करणं, फक्त संत साहित्याचा अभ्यास करणे पहिले उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट आहे वारकरी साहित्यातील संकल्पना व स्वरूप याचा परिचय करून घेणे. पहिलं त्याला तर शिकायचंय ना, नंतर शोध घेईल. जोपर्यंत त्याला अंडरस्टँडिंग होणार नाही, समजणार नाही, तो कशा पद्धतीने मांडेल. तिसरं असेल वारकरी साहित्यातील मूल्यात्मकतेचा शोध घेणे, वारकरी साहित्यातील सामाजिकता तपासणे, वारकरी साहित्यातील समकालीन प्रस्तुतीच्या अनुषंगाने मांडणी करणे, वारकरी संप्रदायातील संतांच्या अभंगाचं वाङ्मयीन मूल्यमापन करणे आणि वारकरी संप्रदायाचे वेगळेपण नोंदवणे, इतके उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. उद्देशाला तुम्हाला कोणी वेगळा प्रश्न विचारला व्हायवामध्ये, ते म्हणून माझं सरळ पहिला आराखडा पहा, मी 7 उद्दिष्ट ठेवलेले आहेत आणि 7 उद्दिष्टाच्या अनुषंगानं या प्रकरणामध्ये मांडणी केलेली. म्हणजे विषयांतर प्रश्न येणार नाही. पहिला मुद्दा काय, संत साहित्याचा अभ्यास करणं, सगळे संतांची संकल्पना त्याला माहित असणं गरजेचं आहे. वारकरी साहित्याची संकल्पना माहित असणं गरजेचं आहे, कारण संत साहित्यामध्ये महानुभाव संप्रदाय, दत्त, वारकरी, सुफी सगळेच येईल याची माहिती, कारण भक्ती समन्वय आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसून येतो. ओझरत माहिती असणं गरजेचं आहे. मग फोकस कशावर, वारकरी साहित्यावर, फोकस कशावर, मूल्यात्मकतावर, फोकस कशावर, सामाजिकतेवर, आणि फोकस कसा आहे, वाङ्मयीन मूल्यमापनावर. या पद्धतीनं उद्दिष्टाच्या नुसार तुमचे प्रकरण ठरत असतात. आणि प्रकरणामध्ये जेव्हा तुम्ही छोटे छोटे मुद्दे त्याला पाडून देता तर निश्चितच त्या संशोधनाला त्या पद्धतीनं त्याला न्याय देता येईल किंवा त्या पद्धतीने त्याला त्याचा शोध घेता येईल. आपल्यासमोर येणारा विद्यार्थी त्याच्यामध्ये वाङ्मयीन अभिरुची असेल अशीतली गोष्ट नाही. आज जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये, फेसबुक, व्हॉट्सअपच्या काळामध्ये आम्ही फार वाचन संस्कृती आमची लयास गेलेली आहे. फार आम्ही वाचत नाही या विषयावर तुम्हाला सांगतो. म्हणून पहिलं वाचन, चिंतन, मनन
उद्दिष्टानुसार प्रकरण, प्रकरणानुसार उपमुद्दे आणि उपमुद्द्यानुसार त्याचा आराखडा आपल्याला तयार करायचा आहे. नंतर सगळ्यात सोपं एक फॉर्म्युला मी तुम्हाला या कार्यशाळेमध्ये दिला आहे की संशोधन करायचं कसं हो. तो संशोधन करत असताना एक मुद्दा आहे, नवीन जे गाईडलाईन्स आलेले आहेत 2018चा जो UGC रेग्युलेशन आलेला आहे, संशोधन कमीत कमी 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं संशोधन तुम्ही पूर्ण करू शकता. 3 वर्षाच्या आत तुम्हाला संशोधन कोणत्याही विद्यापीठामध्ये सबमिट करता येत नाही. पूर्वी नियम होता की 2 वर्ष झाले की तुम्हाला थेसिस सबमिट करता येत होता. आता 3 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि मला वाटतं सगळ्याच विद्यापीठांनी 3 वर्ष मान्य केलेले आहेत. नियमामध्ये काही विद्यापीठामध्ये त्यांचे विद्यापीठ साहित्य बॉडी असते, ऑटोनॉमस बॉडी असते, चेंज करण्याचा अधिकार त्यांना असतो. पण एक जनरल नियम तुम्हाला सांगतो, 3 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्ही थेसिस सबमिट करू शकत नाही. आणि 3 वर्षाच्या संदर्भात तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे माझा संशोधक विद्यार्थी मदन जाधव, बाबासाहेब जाधव, जालिंदर येवले या ठिकाणी जोडले गेलेले आहेत, त्याच्यासमोर मी बोलतोय. 3 वर्षाचं नियोजन कसं करायचं हो. कोणतंही काम करत असताना आज मी तुमच्या समोर आलो, एक प्लॅनिंग करून आलो, कोणतेही व्याख्याते तुमच्या समोर आलेत, एक स्ट्रक्चर तयार करून, आराखडा तयार करून काय बोलायचं त्यांची प्लॅनिंग झालेली असते. 3 वर्षाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, तर मला वाटतं गिंडे सर मला बोलले होते एक वेळेस, मी त्याची भेट झाली होती, त्याने एक छोटासा फॉर्म्युला मला सांगितला होता आणि तो फॉर्म्युला मी तुमच्या समोर ठेवतो. 3 वर्षाचे दिवस होतात, म्हणजे एका वर्षामध्ये 365 दिवस आणि 3 वर्ष म्हणजे 365 गुणिले 3 केलं तर 1095 दिवस होतात. आपल्याला प्रबंध हा 3च वर्षामध्ये सबमिट करायचा आहे. 3 वर्षाचे दिवस झालेच, 1095 दिवस झाले. आता आपण त्या संशोधक विद्यार्थ्याला सुट्ट्या देऊया, ज्याप्रमाणे तुम्हाला उन्हाळ्याच्या हिवाळ्याच्या सुट्ट्या असतात, म्हणजे उन्हाळ्याच्या 2 महिने सुट्ट्या आणि हिवाळ्याच्या 1 महिने सुट्टी, म्हणजे वर्षातून त्याला 3 महिने सुट्ट्या देऊन टाकूया आपण. म्हणजे किती दिवस राहतात, म्हणजे 3 त्रिक 9 महिने आपण कमी केले, म्हणजे 825 दिवस राहतात. आणि या 825 दिवसामध्ये म्हणजे 3 महिने प्रत्येक वर्षाला सुट्टी देऊन रोज अगर 1 पेज त्यांनी लिहिलं, एकच पेज लिहायचं, जास्त लिहायचं नाही. 1 पेज लिहायला किती वेळ लागतो जाधव सर, देशमुख सर, भंडारे सर, फार वेळ लागत नाही. एकच पेज अगर त्यांनी लिहिलं तर सगळे पेज 3 वर्षामध्ये 825 पेज होतात. एक पेज अगर लिहिलं 3 वर्षामध्ये, 3 महिन्याच्या सुट्ट्या देऊन, म्हणजे 9 महिने सुट्ट्या देऊन त्याला, तर 825 पेज होतात. आणि 825चं साधन सामग्री जेव्हा मार्गदर्शकाकडे जातो, तुम्हाला कट छाट करून अर्धे पेज कमी करून टाका आणि 350 पेजचा तो प्रबंध तुम्ही विद्यापीठात सबमिट करू शकता. किती सिंपल आहे हो. कोणताही ताण येणार नाही, कोणताही तणाव येणार नाही. मार्गदर्शकाला 1 पेज 2 पेज तपासायला फार वेळ लागत नाही. म्हणजे हा फॉर्म्युला अगर तुम्ही स्वीकारला तर मला वाटतं सहज संशोधन किती अवघड असू द्या, अवघड असताना काहीच नाही. भाषा म्हटलं ना, आपलं भाषाशास्त्रीय संशोधन पहा. भाषा म्हणजे काय, स्वर, स्वनिम, छोटे छोटे व्याख्या करा, छोटे छोटे समजून घ्या, त्याचे कीज करा, उपमुद्दे, मुद्द्यातून उपमुद्दे तयार करा, संदर्भ काढा आणि नंतर त्याची जुळणी करा, सहज प्रकरण तयार होईल. पण ही शिस्त आजही आपल्याकडून पाळल्या जात नाही, माझ्याकडून पाळल्या जात नाही, संशोधक विद्यार्थ्याकडून पाळल्या जात नाही. ज्याप्रमाणे आपले मनोज तायडे सर म्हटलं, जसं वेळ येईल त्या पद्धतीने आपण जागृत होणार. आपण अभ्यास कधी करतो, परीक्षेच्या काळामध्ये, मग रात्री 12 वाजेपर्यंत जाऊ. पण आपण मार्गदर्शक आहात, आपण संशोधक विद्यार्थी आहात, या पद्धतीने तुम्ही गेलात तर संशोधन तुमचं निश्चित पूर्ण होईल. पुढच्या मुद्द्याकडे जातो. अनेक संशोधक विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज केले होते, प्रश्न विचारले होते की नवीन नियमावली संशोधनाच्या संदर्भात काही आहे का. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला संशोधनाच्या संदर्भात एक नवीन नियमावली आलेली आहे, ती रेग्युलेशन 2009 नुसार ज्याची पीएचडी झालेली आहे असे नेट सेट मधून वगळवून देण्यात आले, म्हणजे नेटला और पीएचडी करण्यात आली. पण कोणत्या नियमानुसार, युजीसी रेग्युलेशन 2009 नुसार. आजही पहा, अनेक विद्यापीठामध्ये ज्याची पीएचडी युजीसी रेग्युलेशन 2009 असेल ती पीएचडी समकक्ष मानले जाते. पण काय रूल आहे हा, 2009चा रेग्युलेशन काय सांगतोय की 2009चा रेग्युलेशन हा सांगतोय की पीएचडीची पूर्व परीक्षा झाली पाहिजे, म्हणजे परीक्षेतून जे पास झाले पाहिजे, किंवा त्यांचं एमपी झालं पाहिजे, किंवा नेट पास असायला पाहिजे, किंवा पीएचडी
पीएचडी एंट्रान्स टेस्ट त्यांनी क्वालिफाईड केली पाहिजे. पहिला मुद्दा. एक तर त्याचं एमफिल झालं पाहिजे, टेस्ट मधून एक्झामटेड होईल, सेट असेल, नेट असेल, एक्झामटेड होईल, किंवा पूर्व परीक्षा त्यांनी ती पास व्हायला पाहिजे. ठीक आहे, पुढे आलो आपण. नंतर त्याने पीएचडी कोर्स वर्क पूर्ण केला गेला पाहिजे. आता कोर्स वर्कची संकल्पना कधी आली आपल्याकडं? आपल्याकडे 16-17 पासून कोर्स वर्क सुरू झालेले, पण अनेक विद्यापीठांनी समकक्ष प्रमाणपत्र वाटलेले आहेत. का वाटले? की विद्यापीठ ऑटोनॉमस बॉडी आहेत, त्यांनी आपल्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये, विद्या परिषदेमध्ये, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये, कार्यकारी परिषदेमध्ये ते ठराव पास केले आणि त्याला पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. पहिलं कोर्स वर्क झाला पाहिजे, त्याच्यानंतर 2 लेख प्रकाशित झाले पाहिजे. पीएचडी करताना 2 लेख कोणते हो? कोणतेही 2 लेख नाही. ज्या विषयावर तुम्ही संशोधन करताय त्या विषयाशी संबंधित तुमचे 2 लेख प्रकाशित झाले पाहिजे. 2 चर्चासत्रामध्ये तुम्ही सहभाग, त्याच विषयाशी रिलेटेड चर्चासत्रामध्ये सहभागी असायला पाहिजे. आणि तुमच्या शोध प्रबंधाचं मूल्यांकन एक राज्य आणि राज्याबाहेरील प्राध्यापकांनी केलं असेल तर तुम्हाला 2009च्या रेग्युलेशन नुसार तुमची पीएचडी ही नेटला, सेटला ऑर मानली जाते. हा, अनेक विद्यापीठामध्ये पीएचडी सेशनला जा, अनेक माहिती अधिकार विचारले गेलेले की 2009च्या रेग्युलेशन नुसार यांची पीएचडी झालेली आहे का, माहिती किंवा पुरावे द्यावेत. म्हणजे हा प्रकार सुरू असतो. म्हणून 2009 नंतर ही रेग्युलेशन झालं. नेटसेट इक्विव्हॅलेंट प्रमाणपत्र त्याला दिलं जातं आणि नेटसेट मधून त्याला सूट दिली जाते. हा महत्वाचा नियम आहे. याच्यामध्ये अनेक परिवर्तन, चेंजेस यूजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतात. आता लेटेस्ट एक रूल आलेला आहे की 31 जुलै 2018 रोजी प्लॅरिझमच्या संदर्भामध्ये, वाङ्मयीन चौर्याच्या संदर्भामध्ये नवीन नियमावली आलेली. पीएचडी शोध प्रबंधासाठी, शोध निबंधासाठी किंवा प्रकाशित ग्रंथासाठी ही नियमावली जवळपास 18 पेजचं गॅजेट माझ्यासमोर आहे. 18 पेजचं गॅजेट आहे. गॅजेटमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. ते सर्वच बोललं तर 1 तास याच्यावर लागेल. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संशोधक आहे, मार्गदर्शक आहेत, आपले पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, याच्यामध्ये वाङ्मयीन शौर्य किती असायला पाहिजे. त्या भाषेला हे सॉफ्टवेअर अजून पूर्ण परिपूर्ण झालेलं नाही, नोंद करून घ्या, पण इंग्रजीमध्ये विचारा, ते पूर्ण परफेक्ट दाखवतो. तुम्ही कुठून उचललात, किती टक्के उचललात, कोणत्या जर्नल मधून उचललं, सगळं क्रिटिव्स उरकून टर्मिनेट, हे जे सॉफ्टवेअर आहेत ना, पूर्ण पेज वाईज, लाईन वाईज, पर्सेंटेज वाईज तुम्हाला दाखवतो. शोध प्रबंध सबमिट करण्यापूर्वी, थिसिस सबमिट करण्यापूर्वी ते प्रमाणपत्र इंग्रजीला किंवा इंग्रजी माध्यमातून ज्यांनी संशोधन पूर्ण केलं त्याला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. याचे स्तर त्यांनी दिलेले आहेत. स्तर काय की 0 पासून 10 पर्यंत वाङ्मयीन चौर्य 10% सिमिलरिटी, समानता अगर दिसत असेल तर चालेल. पण 11% पुढे गेलं तर तुमचा थिसिस सबमिट होणार नाही, तुमचं रिसर्च आर्टिकल मानले जाणार नाही, पुस्तक ऍक्सेप्ट केले जाणार नाही. मग ते प्रबंध सादरीकरणासाठी, सबमिटसाठी, लेख प्रकाशितसाठी म्हणजे प्रमोशनसाठी ते लेख ग्राह्य धरणार नाही, प्रमोशन ते पुस्तकासाठी ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे 0 पासून 10% पर्यंत समानता, सिमिलरिटी ही मान्य केली जाते. फक्त 10%च तुम्ही दुसऱ्याच्यातून स्वीकार करू शकतात. म्हणजे संदर्भ देण्याची पद्धत उचलेगिरी अशातला प्रकार नाही. त्याच्यानंतर 10% पासून तर 40% पर्यंत अगर सिमिलरिटी तुमची सापडली गेली तर तो प्रबंध परत करण्यात येतो किंवा ते तुम्हाला पुन्हा परत केलं जाईल, रिराईट करावं लागेल. त्याच्यातलं जे सिमिलरिटी आलेले आहे ते तुम्हाला बदलावी लागेल किंवा पुन्हा तुम्हाला ती डबल मांडणी करावी लागेल. आता पहा, 40 पर्यंत आलात ना तर पुन्हा एक संधी तुम्हाला दिली जाईल. 40% 60% तुमची समानता किंवा तुम्ही चोरी, वाङ्मयीन चोरी तुम्ही केला असेल, मग संशोधनात असेल, लेखात असेल, पुस्तकात असेल, तर काय होणार? ते सगळं परत केलं जाईल. तुमची वार्षिक वेतन वाढ रोखल्या जाईल. जे नोकरीला आहेत त्यांनी काळजीपूर्वक ऐकून घ्या. म्हणजे मार्गदर्शकाची फार जबाबदारी, संशोधकाने ती केलं तर मार्गदर्शकाला जबाबदार धरला जाईल. वार्षिक वेतन वाढ रोखण्यात येईल. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एमफिल, पीएचडी ला मार्गदर्शन करता येणार नाही. कितीपर्यंत? 60% पर्यंत. आता 60% अधिक झाला असेल
तर पुन्हा तुमचं ते सगळं परत केलं जाईल. 2 वर्ष वेतनवाढ रोखल्या जाईल. 3 वर्षापर्यंत एमफिल पीएचडीचे मार्गदर्शन तुम्हाला करता येणार नाही. अत्यंत महत्वाची मुद्दा आहे. आणि पुन्हा असं वर्तन पुन्हा पुन्हा अगर तुमच्याकडून घडत गेलं तर तुम्हाला निलंबन, सेवा समाप्ती या पद्धतीची नियमावली वाङ्मन चौर्याच्या संदर्भात देण्यात आली. त्याच्यानंतर आता हा वाङ्मन प्लॅरिझम सर्टिफिकेट, आता मला वाटतं देशपांडे मॅडमने मला व्हॉट्सअप मेसेज केला होता की तुमच्याकडे कोणतं सॉफ्टवेअर आलं हो. तर मी ज्यावेळेस जालिंदर येवले, बाबासाहेब जाधव यांचा शोध प्रबंध सबमिट करत असताना मला फार लिहायची सवय पहा मॅडम. आयुष्यामध्ये कोणालाही भिलो नाही, कधी लपकलो नाही. सरळपणाने मी लिहिलं, ग्रंथपालाला पत्र लिहिलं, कॉपी व्हाईस चान्सलर कंट्रोलर लिहिलं. मी पहिले माहिती घेतली की इथं भाषेच्या संदर्भात काही सॉफ्टवेअर आहे का. त्यांनी दिलं की इंग्रजी, हिंदी याच्यासाठी सॉफ्टवेअर आम्ही विकत घेतलेले आहे, पण भारतीय भाषेसाठी आमच्याकडे काही सॉफ्टवेअर नाहीत. मी सरळ पत्र दिलं. माझे विद्यार्थी इथं या ठिकाणी आहेत, त्यांना सगळं गोष्टी प्रकार माहिती. मी दिलं देशातील आणि अग्रगण्य असं विद्यापीठ आहेत. या देशाचा ग्रंथालयाचा क्रमांक इतका लागतो. जोपर्यंत तुम्ही सॉफ्टवेअर विकत घेणार नाही तोपर्यंत मी पीएचडी थिसिस पुढे पाठवणार नाही. ग्रंथपालाने मला फोन केला, सर आम्हाला फक्त 10-15 दिवसाचा कालावधी द्या. ते प्रबंध, तो थेसिस घेऊन ते दिल्लीला गेले. म्हणजे इथून दिल्ली 80 किलोमीटर आहे. सॉफ्टवेअर, भारतीय भाषेतलं सॉफ्टवेअर त्यांनी आणलं, ते थेसिस चेक करून दिला आणि ते रिपोर्ट आल्यानंतर, जालिंदर येवलेचा रिपोर्ट आल्यानंतर मी पाहिलं बरेच ठिकाणी पर्सेंटेज म्हणजे 10च्या आत कमी निघालं ते, पण जिथून ती समानता दिसत होती ते थेसिसचे, ते प्रबंधाचे शीर्षक अधोरेखित होत होती. आणि नंतर मग मला ग्रंथपालाने सांगितलं, ठीक आहे सर, मी टर्नेट, उरकून आणि एक दुसरी कंपनी मला या ठिकाणी आठवत नाही, त्यांचे संपर्क साधलेला आहे. येणाऱ्या 6-7 महिने मराठी भाषेचं वाङ्मन शौर्य चेक करणारं, प्लॅरिझम चेक करणारं सॉफ्टवेअर 6-7 म्हणजे 1 वर्षामध्ये निश्चित येईल. त्याच्यावर अंतिम काम चालू आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही चेक केलं तर 50% पूर्ण परफेक्ट चेक करतं ते. जितकं बी युनिकोड मध्ये आहे किंवा काही नाही, तुम्ही थेसिस दिला, तुम्ही थेसिस श्रीलिपीमध्ये द्या, तुम्ही थेसिस वेगळ्या फॉन्ट मध्ये द्या, ते फॉन्ट कन्वर्ट करून घेतात आणि फॉन्ट कन्वर्ट केल्यानंतर पुन्हा ते सॉफ्टवेअर चेंज करतात. त्याच्याकडे ती सुविधा आहे. फॉन्ट कन्वर्ट करणं फार अवघड गोष्ट नाही, पण चेक केल्या जातात. येणाऱ्या कालखंडामध्ये वाङ्मन चौर्याच्या संदर्भात, प्लॅरिझमच्या संदर्भात जोपर्यंत सर्टिफिकेट मिळणार नाही तोपर्यंत थेसिस होणार नाही. सध्या वेगवेगळ्या विद्यापीठांनी पळवाटा काढलेल्या आहेत, शोधगंगेवर ते थेसिस अपलोड झालेले आहेत. याच्याबद्दल तो मार्ग आहे. ठीक आहे. आता शोध प्रबंध सबमिट करताना काही नियमावली आहेत का, अनेकांचा प्रश्न होता मला या संदर्भामध्ये. याच्यामध्ये शोध प्रबंध सबमिट करताना नियमावली ही आहे की तुम्हाला कोर्स वर्क पास असणं गरजेचं आहे. आता कोर्स वर्क म्हणजे पहा बरं की वेगवेगळ्या विद्यापीठाच्या आमच्याकडे 3-3, 4-4 वर्ष पीएचडीचे रिझल्ट लागत नाहीत, ऍडमिशन होत नाही, टेस्ट होत नाहीत, झालं तर मार्गदर्शक मिळत नाही, वेगवेगळे प्रकार आहेत. ज्यावेळेस तुम्ही पीएचडी परीक्षा पास होताल, तुम्ही प्रवेश घेताल, 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी हा पीएचडी कोर्स वर्क साठी दिला जाईल. म्हणजे त्या कालखंडामध्ये तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजी, आपण म्हणतो ना रिसर्च मेथडॉलॉजी इन मराठी, ही 6 महिन्यामध्ये शिकून घ्यायचं. संशोधन कशाला म्हणतात, संशोधनाचे प्रकार काय, पद्धती काय, संदर्भ कसे द्यायचे, साधन सामग्रीची जुळाजुळ कशी करायची, निष्कर्ष कसे काढायचे, विश्लेषण कसं करायचं, स्पष्टीकरण कसं करायचं, हे 6 महिने म्हणजे नोंदणी केली की 6 महिन्यामध्ये हे कोर्स वर्क होणार. नंतर तुमची परीक्षा केली जाणार. परीक्षा पास झालात की मग पुढे तुम्ही संशोधनाला सुरुवात करता. केंद्रीय विद्यापीठामध्ये काय, ऍडमिशन झालं की 6 महिने मला रिसर्च मेथडॉलॉजी त्या विद्यार्थ्याला शिकवावी लागते. त्याचे 2 पेपर फर्स्ट, पेपर सेकंड. पहिल्या पेपरमध्ये 100 मार्काच्या पेपरमध्ये रिसर्च मेथडॉलॉजी कशी असणार हे शिकवणार, आणि सेकंड पेपर म्हणजे उदाहरणार्थ जालिंदर येवलेचा हा संत साहित्यावरचा, वारकरी साहित्यावरचा प्रबंध आहे. सेकंड पेपर त्याचा वारकरी साहित्याच्या संदर्भात होईल. 200 मार्काची परीक्षा होईल, पेपर कंट्रोलरकडे चेक होईल, रिझल्ट येईल. कोर्स वर्क पास झाला असेल तर त्याला पुढं, किंवा अगर तो विद्यार्थी नापास झाला असेल तर पुन्हा एक संधी दिली जाईल. 2 संधीमध्ये त्याने कोर्स वर्क पास झाला तर पुढे संशोधनाला त्याला संधी दिली जाईल. हे केंद्रीय विद्यापीठाचे नियम आहेत. पण आपल्याकडे काय 2-2, 3-3 वर्षानंतर कोर्स वर्क घेतले जातात. थेसिस तयार असतो पण कोर्स वर्कचं सर्टिफिकेट नसतं. अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या विद्यापीठामध्ये आहेत. कोर्स वर्क पास होणं गरजेचंच आहे. संबंधित विषयाशी 2 लेख प्रकाशित असणे गरजेचं आहे. 2
विशेष आणि निगडीत चर्चासत्रामध्ये सहभाग असला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण म्हणता की विद्यापीठ ही ऑटोनॉमस बॉडी असते, वेगवेगळ्या विद्यापीठांना याच्यामध्ये परिवर्तन करण्याचा अधिकार अकॅडमिक काउन्सिल आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल यांना असतो. पण जी एकच नियमावली आहे, कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे, 2 लेख संबंधित विषयाशी प्रकाशित असणं गरजेचं आहे, 2 चर्चासत्रामध्ये हे पास होणं गरजेचं आहे. नंतर आता मार्गदर्शकासाठी काय हो, संशोधक मार्गदर्शक होण्यासाठी तर ही नियमावली आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. याच्यामध्ये अनेक सुधारणा झाल्यात. ज्यावेळेस रिसर्च सेंटरचा प्रश्न निर्माण झाला, 5 वर्षाची सेवा कायम सेवा लागते का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण विद्यापीठानं पद्धतशीरपणे याच्यातून मार्ग काढले आहे. याच्याकडे कॉमन एकच गोष्ट आली की नवीन गाईडलाईन्स नुसार म्हणजे युजीसी 2015च्या नियमानुसार जे मार्गदर्शक किती असावे, असिस्टंट प्रोफेसर साठी 4 पोस्ट, 4 संशोधक विद्यार्थी, असोसिएट साठी 6 विद्यार्थी आणि प्रोफेसर साठी 8 विद्यार्थी आपल्याला दिले जाईल आणि विदेशी कोणी विद्यार्थी असेल तर अतिरिक्त 2 विद्यार्थ्यांचा तो कोटा दिला जाईल. हे संशोधक विद्यार्थ्याच्या संदर्भात झालं. आता सेवा किती लागते हो, मला वाटतं जे ऑर्डिनन्स मी वाचलेले आहेत, आपला प्रोबेशन सॅटिस्फॅक्टरी अगर आपण कंप्लीट केला असाल तर तुम्ही संशोधक मार्गदर्शक होऊ शकता. कोणत्या विद्यापीठामध्ये 5 वर्षाची सेवा ग्राह्य धरलेली आहे, 5 आर्टिकल केलेले आहेत, ते बोर्ड ऑफ स्टडीजनं आपल्या आपल्या पद्धतीने करण्याचा तो प्रयत्न केला. पण विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयामध्ये सुरुवातीला 5 वर्ष होतं, पण विद्यापीठ अनुदान आयोगाला कळलं अगर आपण 5 वर्षापासून पीएचडी झालेल्या शिक्षकाला रोखून धरलं, संशोधनाची संकल्पना पीएचडी झाल्यानंतर त्याला पूर्ण माहित असते, तर सेवेत कायम झाल्यानंतर त्याला मार्गदर्शक पद दिले जाते. आपली पीएचडी झाल्याचा अर्थ आपले रिसर्च पेपरही कम्प्लीट असतील. आमच्या केंद्रीय विद्यापीठामध्ये मी जेव्हा सीधा जॉईन झालो होतो, प्रोबेशन कालावधीच मला रिसर्च गाईड म्हणून त्यांनी मान्यता दिली. पण कुठं अडचणी केल्या जातात. आता उचले आपल्याकडं कंपू कळप, कोणाला मार्गदर्शक करायचं, कोणाला रोकायचं, कोणाचे रिपोर्ट हे करायचे. आता मला विचारून घ्यावं, त्याचा रिपोर्ट देऊ नका किंवा त्याचा रिपोर्ट द्या म्हणून विविध विद्यापीठाच्या कार्यालयात, कुलगुरूंच्या कार्यालयातून, विविध पक्षाच्या आमदाराच्या कार्यालयातून माननीय, मला एक फोन असा आला होता, आता उल्लेख करणं गरजेचं नाही, पण वास्तव म्हणून सत्य म्हणून मी निर्भीडपणे बोलतो की शरद पवार साहेबांच्या कार्यालयातून बोलतो, त्याचा रिपोर्ट लवकर पाठवा. मला आता तर पाठवणारच नाही. देशा या महाराष्ट्राला माहित आहे, एका मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातून ज्यावेळेस निकाल लवकर लावा असा कॉल गेला होता, तर त्या मुख्यमंत्र्याला आपला पदाचा राजीनामा द्यावा लागला, असं मी त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. आता तुझं नोट करतोय म्हणलं कोट, त्याच्यानंतर मला कधी फोन आला नाही, 6 महिन्यापर्यंत मी रिपोर्ट दिला नाही आणि नंतर पुढे पाठवून दिला. म्हणजे असेही संशोधनामध्ये ते प्रकार चालतात, कसे काय या संदर्भात बोलणार नाही, पण जी नियमावली आहेत, कुठं 5 वर्षाची सेवा ग्राह्य धरली जाते, कुठं सेवेत कायम झालात की तुम्ही मार्गदर्शक होऊ शकतात. आपण रिसर्च सेंटरचा हा नवीन प्रकार या ठिकाणी आले होते, हे नियमावलीच्या संदर्भामध्ये आपण संबंधित विद्यापीठाशी याच्या संदर्भात चर्चा करू शकता. वेळ भरपूर झालेला आहे. म्हणजे मी या सत्रामध्ये आपल्याला अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, त्याच्यानंतर संशोधन पद्धती, प्रकरणाची विभागणी, मुद्दे, उपमुद्दे आणि नवीन नियमावलीच्या अनुषंगाने आपल्यासमोर मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या काही प्रश्न असतील, शंका असतील तर निश्चित आपण विचारावं. आपल्या प्रश्नांचं, शंकांचं निश्चित माझ्या पद्धतीनं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला सर. सर, माझा प्रश्न असा होता की एका लेखकाचा अभ्यास करत असताना त्याची काही साहित्य मी सिनॉप्सिस मध्ये किंवा आराखड्यामध्ये नमूद केले की हे माझं साधन सामग्री असणार आहे. आता झालं असं की 2019ला मी आराखडा सादर केला आहे विद्यापीठामध्ये, आणि आता मागच्या वर्षी त्यांचं आणखी एक कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तर मला असं विचारायचं की आता त्यांच्या अगोदरच्या कादंबऱ्यांची जी मी काही नावं टाकलेली असतील तर त्याच्यामध्ये ही कादंबरी मला समावेश करता येईल का? हे पहा, एक सगळ्यात महत्वाची, संशोधनाचा आराखडा करत असताना मी कॉलम तुम्हाला दिले, व्याप्ती आणि मर्यादा. व्याप्ती आणि मर्यादा, आपण मर्यादा घालून घ्यायची. त्याच्यामध्ये एक वाक्य तुम्ही लिहिलं असतं, एका लेखकाचा अभ्यास करताना 2015 पूर्वीचीच पुस्तकं किंवा कादंबऱ्याचा मी विचार केलेला आहे. उद्याच्याला तुम्ही विचारलं की अलीकडे एक कादंबरी आली, त्याचा संदर्भ विचार केला का, तर आपण सांगू शकतो माझ्या संशोधनाची मर्यादा ही आहे की 2015 पर्यंतच मी साहित्याचा, प्रकाशित साहित्याचा विचार केलेला आहे. पुढे घेण्याची आवश्यकताच नाही तुम्हाला. बरं. मी माझे विद्यार्थी पहा,
की बाबासाहेब जाधव यांनी एक वडार समाजाचं मराठी साहित्यातील चित्रण हे केलं होतं. त्याला मर्यादा मी टाकली होती की साहित्य कोणतं 2017 पर्यंत प्रकाशित झालेलं साहित्याचाच या शोधप्रबंधात विचार करण्यात आलेला आहे. या मर्यादामध्ये तुम्ही व्याप्तीमध्ये काय कथा, कादंबरी, चरित्र याचा मी विचार केलेला आहे. मर्यादामध्ये त्याला काळाचं बंधन घालून द्या, म्हणजे तिचे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार नाही. एक सर आणखी एक विचारायचं की आपण संशोधन करत असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी नवीन नवीन निर्माण, आता मी आताच मला सर कादंबरीच्या संदर्भात सांगितलं, पण आता त्याच्यामध्ये नवीन संज्ञा किंवा नवीन काही गोष्टी किंवा काही प्रकार त्या संदर्भाने जर तयार होत असतील तर त्याचा समावेश किंवा नव्याने समावेश आपल्याला त्याच्यामध्ये करता येतो का आराखड्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकतो का आणखी संपेपर्यंत? आता असं म्हणतात की आपला प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा करू शकतो किंवा मग बदलही करू शकतो आपण. तो न्यायिक असला पाहिजे की एखाद्या वेळेला तिथं तुम्ही नवीन काहीतरी त्याच्यात निघत असतं तर तुम्ही ते मांडू शकता, तर तसं काही पद्धत आपण वापरू शकतो का? आठवले सर, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. संशोधनाचा आराखडा करत असताना एक गोष्ट कधी लक्षात ठेवली पाहिजे. 2 आराखड्याच्या संदर्भात मी सुरुवातीलाच आशुतोष पाटील सरांच्या व्याख्यानामध्ये मी पूर्वसूचना आपल्याला ओझरता उल्लेख केला होता. RRC समोर जाताना एक संशोधनाचा आराखडा देणार, तो आराखडा तुमचा फर्स्ट असणार. फर्स्ट आराखड्यामध्ये असं तुम्ही फर्स्ट नमूद करणार की या पद्धतीनं संशोधन करण्यात येईल. हा फर्स्ट आराखडा आहे. सेकंड आराखडा ज्यावेळेस, अंतिम आराखडा म्हणजे अंतिम शब्द ज्यावेळेस वापरताल, काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पॅनलसाठी जे आराखडा सबमिट करताल त्यावेळेस या पद्धतीनं संशोधन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आमच्या विद्यापीठामध्ये आराखडा तयार करत असताना फर्स्ट प्रकरणामध्ये फक्त विद्यार्थ्याची कन्सेप्ट क्लिअर नाही, संशोधकाची क्लिअर कन्सेप्ट क्लिअर नाही, त्याला टायटल द्यायचं आणि एक बॅकग्राऊंड द्यायचं, प्रकरणाचे उल्लेख त्याच्यामध्ये काही असणार नाही, एक इंट्रोडक्शनच्या बेसवर. पण अंतिम आराखडा जेव्हा सादर करतात त्यावेळेस तुमच्या सगळ्या कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर असणार. तर एक गोष्ट लक्षात घ्या, फर्स्ट आराखडा असं संशोधन करण्यात येईल. ज्यावेळेस संशोधनाच्या खोलात जातात, शोधताल, तथ्य शोधन करतात, साधन सामग्रीची मांडणी करतात, विश्लेषण करतात, निष्कर्ष काढतात, त्यावेळेस तुमचे निष्कर्ष हे बदलणारे असतात. म्हणजे उद्दिष्ट साध्य होतील, परिकल्पना सत्य होतील हे सांगता येणार नाहीत, म्हणजे त्याच्यामध्ये चेंज दिसतील. आता तरी जर वाटत असलं हे असं आहे, पण वाचल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला जाणवलं हे तर सगळं वेगळंच आहे, याच्यामध्ये तर फार वेगळं निष्कर्ष हाती येतात. ज्याप्रमाणे रवणेकर सरांनी सांगितले, यांची भाषा वेगळी आहे, येथील प्रसंग वेगळे आहेत, संदर्भ वेगळे आहेत, चुकीची मांडणी करण्यात आलेली, तर संशोधन हे बदललेलं असेल. आराखडा फर्स्ट वेगळा या पद्धतीने करण्यात येईल आणि अंतिम आराखडा या पद्धतीने करण्यात आलेला आहे. आणि हे करत असताना तुम्हाला नवीन काही मुलाखती मिळाल्या असतील, काही नवीन संदर्भ मिळाले असतील, तर सत्याचा शोध म्हणजे संशोधन असं म्हटलेलं आहे. आता साहित्यामध्ये कशाचा सत्याचा, ललित साहित्यामध्ये कशाचा सत्याचा शोध घेता, कलाकृतीमध्ये काय सापडेल याची गॅरंटी नाही, पण कलाकृतीचं मूल्यमापन करत असताना त्याच्यामधली भाषा शैली, त्याचे प्रतीके, प्रतिमाने, प्रसंग, व्यक्तिरेखा, त्याच्यामधील आलेले ताणतणाव, ह्या सगळ्यांची नोंद आपल्या त्या वाङ्मन मूल्यमापन मध्ये करता आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये नाविन्यता सापडली असेल किंवा आधुनिक कालखंडामध्ये समीक्षकांना त्याच्यावर चांगलं लिखाण केलं असेल, तुमची मर्यादा 2015 तरी असली तरी तुम्हाला संशोधनाला अधोरेखित करण्यासाठी, तुमचे पुरावे मांडण्यासाठी वेगवेगळे संदर्भ तुम्ही देत असाल तर कधी त्याचं स्वागतच आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. सर जी नमस्कार. हा पडगन सर. पडगन नमस्कार सर. नमस्कार सर. अतिशय सूत्रबद्ध आणि अभ्यासपूर्ण चिंतन आपलं आम्ही ऐकलं. सर जी, आपल्या मनातली जी की तरफड आणि तळमळ आहे ही खरंच वंदनीय अशा स्वरूपाची आहे. एखाद्या विभागासाठी, एखाद्या विद्यापीठामध्ये मराठवाडी माणसानं एवढं सगळं साध्य करणं, मराठी भाषेच्या आत्मिक प्रेमाच्या निमित्ताने अस्मिता जागृत करणं, हे तसं महान कार्य आपल्याकडून झालेलं आहे. या कार्यासाठी मी तुम्हाला व्यक्तिशः सलाम करतोय. माझा एक महत्वाचा मुद्दा असा होता की उपजत जी की शैली असते संशोधनाची, या संशोधनाच्या उपजत शैलीला सहज सुंदर पद्धतीनं मांडण्याची शैली कशी असावी, हे एक फार मोठं कौशल्य तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. एवढं चांगलं मार्गदर्शन आतापर्यंत कोणत्याच गुरुजनांकडून किंवा संशोधकांकडून आम्हाला लाभलेलं नाही. हे आपलं एक अप्रतिम अशा पद्धतीचं कौशल्य आहे आणि त्याही कौशल्याला मी मनापासून मानतो. एवढी सहजता आणि सुंदरता जर PhDच्या संशोधनाच्या कार्याच्या संदर्भाने निर्माण झाली, ती कमी खर्चात झाली पाहिजे, कमी वेळेत झाली पाहिजे, सहज सुंदर झाली पाहिजे.
तर आपल्याला फार चांगल्यापैकीचं संशोधन क्षेत्र विकसित करता येईल. अशा पद्धतीची एक ऊर्जा आपल्या व्याख्यानातून आम्ही आत्मसात केली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे सर. थँक्यू सर. सर बोलू का मी? हा बोला सर. सर मी नमस्कार. प्रश्न हा जाधव सर बोला. जाधव सर. पीएचडी संदर्भात जे नवीन नियम आलेले आहेत हं. त्याच्याबद्दल पठाण सरांनी खूप छान माहिती दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद सर. आपल्या बोलण्यातून एक मुद्दा या ठिकाणी सांगितला, एक नवीन नियम तुम्ही सांगितला की पीएचडीचं जे रेफरी आहेत किंवा जे प्रबंध बाहेर पाठवायचे असतात त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यापीठाबाहेरील जे मराठी विभाग आहेत त्याच्यामध्ये एक पाठवावा असा नियम आहे, परंतु मराठीबाबत तो पाळला जात नाही असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे सर? हे पहा शेवतेकर सर. माईक बंद करा सर. हे पहा अत्यंत महत्वाचा मुद्दा शेवतेकर सरांनी मांडलेला आहे. माझ्यासमोर मी म्हटलं सुरुवातीलाच की नियम बहिस्थ परीक्षक असायला पाहिजे राज्याबाहेरचा. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये नियम असा आहे, एक देशांतर्गत आणि एक विदेशातला विदेशामधला परीक्षक पाहिजे. आमच्याकडे तो नियम होता. आता विदेशामध्ये मराठी कोण सापडणार हो प्रबंध तपासाचे? ते बाबासाहेब जाधवचे जालिंदरचे प्रश्न निर्माण झाले होते. विदेशामध्ये काय मॉरिशसला एक डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये नियम असा आहे की प्रोफेसरच असले पाहिजे. अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुणे विद्यापीठाशी शेवतेकर सर जोडले गेलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये बहिस्थ परीक्षक 3 असतात. 3 परीक्षकांना तो प्रबंध पाठवला जाईल. 2 राज्यांतर्गत असेल आणि 1 राज्याबाहेरचा असेल. याच्यामध्ये पुणे विद्यापीठानं पद्धतशीर अशी पळवाट काढलेली. म्हणजे आता मर्यादा असतील, विद्यापीठाचे काही प्रश्न असतात. महाराष्ट्राबाहेर किती मराठी विभाग? गुजरात संजय करंदीकर सर आहेत, बनारसमध्ये प्रमोद पडवळ आहेत. दिल्लीचा विभाग जवळपास 12 वर्षापासून मराठी निशिकांत मिरजकर सर रिटायर झाल्यापासून तो बंद आहे. इंदोरला आता कुठेतरी तिखे बंधू हे जॉईन झालेले आहेत. धारवाडमध्ये एक मोठा आपले पाटील सर तर जोडले गेले आणि राणी चन्नाबाई बेळगावीमध्ये मराठी विभाग असतो. आता नियम तुम्ही असा केला की बहिस्थ परीक्षकच पाहिजे, राज्याबाहेरचाच पाहिजे. रोज तुम्हाला सांगतो मी सर, आता तुम्ही अतिशोक्ती घेताल का सत्य घेताल, रोज 3 दिवसाला एक सिनॉप्सिस माझ्या समोर पडलेला असतो. किती प्रबंध तपासणार हो रोज? आता माझ्याकडे रोज 3 तासिका असतात. 3 तास घेणार की प्रबंध तपासणार. मग त्याच्यातले पाहायचे असतात कोणी ओळखीचे आहेत का, पाळखीचे आहेत का, कोण चांगले आहेत का, कोणी आपले म्हणजे पाहत असताना सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात. म्हणजे त्याचं कारण काय की कधी विद्यार्थी मार्गदर्शक सगळ्या गोष्टी पाहून जितकं मदत करता येईल तितकं करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. पण बहिस्थ परीक्षकाच्या आता सहनशीलतेच्या पलीकडे ते गेलेले आहे. म्हणजे करंदीकर सरकडे थेसिस गेला की ते डायरेक्ट नाहीच म्हणतात. त्याचं कारण काय की त्यांना मानधन नाही मिळत. विद्यापीठ काय करतं, मौखिक परीक्षा घेऊन टाकतात, त्याचं मानधन गेलं की गेलं, नाही गेलं, पुढं काय प्रकार चालू आहे त्याच्यावर मी बोलणार नाही. पण बहिस्थ परीक्षक, राज्याबाहेरचे परीक्षक हे कदरलेले आहेत. रोज त्यांच्याकडे एक प्रबंध असतात. आता पीएचडी पहिल्यासारखी राहिली नाही. रोज 2-4 विद्यार्थ्यांना पीएचडी प्राप्त होते. आता पहिले डीएड बीएडचं एक क्रेज होती, पीएचडी क्रेज होती. आपल्याकडे एमबीबीएसचा म्हणजे तालुक्यात एखादा सापडायचा, आता खेड्यागावामध्ये 2-3 एमबीबीएस सापडतात. तशी पीएचडी अवस्था झालेली आहे. मुद्दा हाच होता की बहिस्थ परीक्षक कंपल्सरी आहे, पण याच्यामधून जे कायदे असतात तेच वाटत दाखवतात असं कन्फ्युशियस चीनी तत्वज्ञान म्हटले आहे. विद्यापीठाच्या लक्षात आलं बहिस्थ परीक्षकांच्या मर्यादा आहेत, जास्त मराठीचे बहिस्थ परीक्षक नाहीत. अशाच पुणे विद्यापीठाने काय केलं की 2 प्राध्यापक राज्यांतर्गत आणि 1 बहिस्थ, 2 प्रोफेसरचे रिपोर्ट आले. मग कोणी असो 3 पैकी बहिस्थ परीक्षक राज्याच्या बाहेरच्या नाही पाठवला तर ते व्हायवा करून घेतात. माझीच गंमत मी सांगतो की माझ्याकडे प्रबंध आला होता आणि आल्यानंतर माझा जवळपास 11 प्रबंध पेंडिंग मध्ये सध्या. आल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये रिपोर्ट देण्याची माझी पद्धत असते. त्या पद्धतीने जसा वेळ मिळेल तसं आपण नियोजन करून तो रिपोर्ट देत असतो. एक दिवस मी फेसबुकवर पोस्ट वाचली की यांना पीएचडी प्राप्त. विषय प्रबंध तर माझ्याकडेच आहे आणि याचा व्हायवा झाला कसा? ते फोटो आपल्याकडे फेसबुकवर फार पद्धतशीरपणे टाकण्याचे प्रकार असते. मी पाहिलं रिपोर्ट माझ्याकडे, सगळ्या गोष्टी. नंतर माहिती घेतली, देसाई सरांना फोन केला, इकडे तिकडे माहिती घेतली. सर म्हणे आमच्याकडे आम्ही पळवाट काढलेली, 2 रिपोर्ट आले का आम्ही व्हायवा करून टाकतो, बाकी तुमची रिपोर्टची आवश्यकता नाही, फक्त तुम्ही आमचा प्रबंध स्वीकारा, रिपोर्ट पाठवा नाही तर नका पाठवू. असे प्रकार कुठं मार्गदर्शक असे देतात, वर्ष रिपोर्ट देत नाही. परिस्थिती आहे.
आता येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यामध्ये काही युजीसी विद्यापीठांना जे अधिकार, ऑटोनॉमस बॉडीला जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये ते चेंज करण्याचा प्रयत्न करतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ते काय करतात, विद्यापीठाच्या एक बाहेर पाठवतात, एक कोल्हापूर, एक नांदेड, 2 प्रोफेसरला पाठवून त्यांचं काम करून घेतात. पण नियमामध्ये उद्याच्याला कोणी आरटीआय टाकून विचारलं की युजीसीच्या नियमानुसार ही पीएचडी झालेली आहे का, तर दाखवा, नोकरी गोत्यात येऊ शकते. कारण शेवटी आपल्याला प्रतिष्ठानमध्ये अंक छापलेला आहे की ISSN मध्ये छापलेला आहे का युजीसी रिपोर्टेड जर्नल मध्ये छापलेला आहे. रूल हाच आहे की युजीसी केअर लिस्टेड जर्नल मध्ये उल्लेख छापला गेला पाहिजे. मग ते बाकी कसंही असो, नियम हे आहेत, त्याला पाळले गेले पाहिजे. नंतर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. या गोष्टी आहेत. शेवटचा प्रश्न घेऊया आणि या ठिकाणी थांबूया. सर मला प्रश्न विचारायचा आहे. हा, बोला मॅडम. सर ज्या म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे कायमस्वरूपी सेवेत आहेत आणि काही विनाअनुदानित महाविद्यालय पण कायम विनाअनुदानित महाविद्यालय अनेक वर्षापासून करतात, अशा सर्वांनाच गाईडशिप मिळते कारण त्यांच्याकडे अप्रुव्हल असतं. पण काही अशी विद्यापीठ आहेत का किंवा अशा इन्स्टिट्यूशन्स की जिथे ज्यांची पुस्तकं आहेत, रिसर्च पेपर आहेत आणि जे गाईड होऊ इच्छितात अनेक वर्ष म्हणजे 10-12 वर्ष झाले, ज्यांचे PhD पोस्टडॉक झालेलं आहे, तर मलाच असं वाटतं वैयक्तिक की महिलांच्या दृष्टिकोनातून आपणही स्वतः गाईड व्हावं आणि अशा मुलींना न्याय देण्यासाठी किंवा अशा संशोधक महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. तर आपल्याला असं काही माहिती आहे का की तिथे आम्ही अप्लाय करू शकतो आणि मार्गदर्शक म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी काम करता येईल? फर्स्ट मॅडम तुम्हाला सांगतो, याच्या अगोदर एका मार्गदर्शकाला नांदेड विद्यापीठाची गाईडशिप, कोल्हापूर विद्यापीठाची गाईडशिप, जळगाव विद्यापीठाची गाईडशिप, 5-5, 6-6 ठिकाणच्या गाईडशिप मिळायच्या. पण युजीसीनं 2018 नंतर रेग्युलेशन काढून आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्याच एकाच विद्यापीठाची गाईडशिप तुम्हाला मिळेल. आता बाहेरच्या विद्यापीठाची गाईडशिप तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तो संशोधक विद्यार्थी पूर्ण वेळ असायला पाहिजे. आमच्याकडे अलीगड विद्यापीठामध्ये 3 वर्ष उपस्थिती अनिवार्यच आहे. त्याची उपस्थित नसेल त्याला PhD दिलेच जात नाही. आपल्याकडे पार्ट टाइम, फुल टाइम, कारण स्टेट युनिव्हर्सिटी असतात, मार्गदर्शक वेगळ्या ठिकाणी असतात. आता नवीन नियमावलीनुसार आपल्याला आपण कार्यरत असणाऱ्या विद्यापीठामध्येच एकाच ठिकाणी त्याच विद्यापीठामध्ये तुम्हाला गाईडशिप मिळेल. राहिला दुसरा प्रश्न, सर्व्हिस ही ग्रँटेड, नॉन ग्रँटेड असं कधी नसतं, डोक्यातून काढून टाका. सर्व्हिस कायम कधी केली जाते त्याची, आपण जनरल सिलेक्शन कमिटी म्हणजे नियमित सिलेक्शन जी कमिटी असते, विद्यापीठांना जी सक्षम कमिटी दिली असते त्यानुसार अगर तुमची सर्व्हिस झाली असेल तर तुम्हाला विद्यापीठाचे तुम्ही गाईड होऊ शकतात, संशोधक मार्गदर्शक होऊ शकतात, विद्यापीठाच्या वेगवेगळ्या पॅनलवर जाऊ शकतात. सगळे अधिकार तुम्हाला मिळतात, फक्त आर्थिक अधिकार मिळत नाही. उद्याच्याला तुम्ही डायरेक्ट असोसिएट प्रोफेसरला होऊ शकतात. तुम्ही आता सध्या 10 वर्ष तुम्ही नॉन ग्रँटेड आहात, पण तुमची सर्व्हिस ही सक्षम निवड समितीनं केलेली आहे आणि प्राध्यापक पदाची अगर जागा निघाली, 10 वर्षाची सेवा असेल, 5 आर्टिकल तुमचे पूर्ण असतील, 2 PhD झालेले असाल तर तुम्ही डायरेक्ट प्रोफेसर पदाला पात्र ठरू शकतात. आणि तिथून प्रोफेसर पदाचा जो स्केल आहे म्हणजे AGP 10,000 पहिला होता, आता जाधव सर, आता त्याचं कन्व्हर्ट करण्यात आलेलं आहे, लेवल देण्यात आलेली आहे. तुम्ही डायरेक्ट प्रोफेसर होऊ शकतात. मागची सर्व्हिस तुमची काउंट केली जाते. त्याच्यामुळे ग्रँटेड, नॉन ग्रँटेड हे डोक्यातून काढून टाका. ग्रँट आणि नॉन ग्रँट म्हणजे काय? ग्रँट म्हणजे शासन तुमचा पगार देतं, नॉन ग्रँट म्हणजे तुमची संस्था तुम्हाला पगार देते. आता तुम्हाला पगार मिळत नसेल, पूर्ण देत नसेल नॉन ग्रँटवर, पण ऑडिट करताना ते पूर्ण दाखवतात मॅडम, तुम्हाला माहित नसेल तो प्रकार. ते काय करतात, कॅश अँड पेड, तुमचा दिला घेतला, आता ते प्रकार त्याच्यावर बोलावं लावू नका मला. पण अनुदानित, विना अनुदानित हे फक्त पगाराशी निगडीत आहेत. अगर सक्षम निवड समितीनं तुमची निवड केली असेल तर तो एक्सपिरियन्स प्राचार्य पदासाठी वेगवेगळ्या प्राधिकरणावरती सगळा काउंट केला जातो.